काही आता 3 दशकानंतर जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्याकडे मागे वळून पाहता तेव्हा काय वाटतं की बस्तरने तुम्हाला काय दिलं? बस्तरने आम्हाला समाधान दिलं आहे आणि खरं म्हणजे अजून काम करण्याची प्रेरणाही तेवढीच जागृत ठेवलेली आहे. कारण आमच्याकडचे सगळे प्रश्न हे आभाळभर प्रश्न आहेत. जे प्रश्न आपल्याला इथल्या समाजात दिसतात त्याची खूप मोठी आवृत्ती आमच्याकडे आहे. त्यामुळे भरपूर काम करायचं आहे आणि ती प्रेरणाच आहे. मानाचा असा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला, तर हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर कोणत्या प्रकारच्या भावना तुमच्या मनामध्ये किंवा सरांच्या मनामध्ये होत्या? बरोबर. समाजाला बस्तर म्हणजे केवळ नक्षलवाद, दंतेवाडा इज इक्वल टू नक्षलवाद असं जे चित्र उभं राहिलंय मीडियामुळे, त्याच्यापेक्षा सुद्धा हे प्रश्न सुद्धा महत्वाचे आहेत, अतिशय खोलवर आहेत आणि त्याच्याकडे जर समाजाने लक्ष दिलं नाही, केवळ गोडबोले पती पत्नी पुरेसे नाहीत. आम्हाला इतकं भरून आलं की आपण तिला साधी आणि म्हणजे त्या एक प्रेमाची ती केवढी त्यांची हे आहे, इतका विश्वास, इतका आपलेपणा हा खूप कमी आढळतो. त्यामुळे ते अगदी मला म्हणजे आम्हाला आमच्यासाठी ती प्रेरणा ठरली की आहे आपण ज्या लोकांसाठी तिथे आलो आहोत त्यांच्याकडून हा खरा पुरस्कार आहे. नमस्कार. CS कट्ट्यावर इथे जमलेल्या सगळ्यांचं मनापूर्वक स्वागत. बस्तर सारख्या दुर्गम भागामध्ये, म्हणजे जिथे घनदाट जंगल आहे, जे जनजाती संस्कृतीने समृद्ध असं गाव आहे आणि आपल्या विचारातला विकास जिथे जिथे अजून पोहोचलेला नाही, अशा भागामध्ये 3 दशकाहून अधिक काळ सेवा देणारे डॉक्टर रामचंद्र गोडबोले आणि त्यांच्या पत्नी सौ सुनीता रामचंद्र गोडबोले यांचं मी CS कट्ट्यावर मनापासून स्वागत करते. सर आज आपल्याकडे नाहीये, सर मुंबईत आलेले नाहीये, त्यामुळे ताई एकट्याच आज आहेत आपल्याबरोबर. इथे ताईंच्या कामाबद्दल चैतन्याने आपल्या सगळ्यांना सांगितलंच, पण आज आपण अधिक विस्ताराने समजून घेऊयात की नेमकं जनजाती भागामध्ये काम करणं म्हणजे किती कठीण काम आहे आणि त्यामध्ये येणारी जी वेगवेगळी आव्हानं आहेत किंवा आपण जे आयुष्य जगतो आहोत त्यापेक्षा कितीतरी पटीने वेगळ्या पद्धतीने तिथली लोक आयुष्य जगतायत. तर हे सगळं आज आपण ताईंकडून समजून घेणार आहोत. ताई, आपलं मनापासून स्वागत. ताई, माझा पहिला प्रश्न असा आहे की पुण्यामधून जसं तुम्ही मूळच्या पुण्यात आहात, तर पुण्यामधून बस्तरला जाण्याचा निर्णय कसा काय घेतला? सर्वांना नमस्कार. आणि सगळ्यात पहिल्यांदा मी सांगते की हे तुमचं काम जे चालू आहे ते खूप छान आहे. मला त्या कामाची सविस्तर माहिती मिळाली आणि मला नक्की आवडेल की ह्या कामाविषयीचं आमच्या छत्तीसगडमध्ये आम्ही जे काम करतो, छत्तीसगडमध्ये म्हणण्यापेक्षा बस्तरमध्ये, दक्षिण बस्तरमध्ये जे काम आमच्याबरोबर कार्यकर्ते करतायत किंवा आणखीनही काही लोक आमच्याशी आता जोडली गेलेली आहेत, त्या सगळ्यांना ह्या कामाविषयी सांगायचं आहे मला. त्यामुळे त्याचा एक केव्हा तरी एकदा कार्यक्रम आपण बनवूया. एक आजकाल ऑनलाईनची सुविधा उपलब्ध असल्यामुळे तेही करता येईल. मी म्हणजे ह्या वनवासी कल्याण आश्रमाच्या कामामध्ये येण्यापूर्वी मी महाविद्यालयीन जीवनामध्ये विद्यार्थी परिषदेचं काम करत होते. आणि जसं की आपल्यामधले कोणी विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते असतील त्यांना याची कल्पना असेल की परिषदेचे जे अभ्यास वर्ग होतात, वार्षिक असतील किंवा कुठलेही म्हणजे 6 महिन्याचे किंवा असे जे काही अभ्यास वर्ग होतात, जिल्हा स्तरावरचे किंवा प्रांत स्तरावरचे, त्या सगळ्या अभ्यास वर्गांमध्ये विद्यार्थी हा आजचा नागरिक आहे हे जसं आपण म्हणतो, म्हणजे विद्यार्थी परिषद म्हणते, त्याचे कारण असंच आहे की त्याला आत्ताची आव्हानं ही पेलायची आहेत आणि त्याच्याप्रमाणे आपली मानसिकता तयार करायची. हा जो एक मुख्य विचार आम्हाला सगळ्यांना नेहमी ऐकायला मिळाला आणि त्याच्या अनुषंगाने अशा प्रकारची जे काही आव्हानं आहेत त्याच्यामधलं एक आव्हान आहे की आपल्या भारत देशामध्ये असे अनेक समाज घटक आहेत की जे वंचित आहेत,
ते अनेक त्यांच्या मूलभूत सोयींपासून सुद्धा वंचित आहेत किंवा उपेक्षित आहेत, दुर्लक्षित आहेत. अशा भागांमध्ये सुद्धा काम करणारे आपले कार्यकर्ते आहेत. आपलं काम चालू आहे आणि ते कशा पद्धतीने चालू आहे याची थोडीफार माहिती आम्हाला अभ्यास वर्गामधनं मिळत असे. त्यामुळे स्वाभाविकपणे माझ्यासारख्या म्हणजे एक मला माहिती नाही, पण असं ते एक मनात जागत गेलं, बीज पडल्यामुळे असेल काही असेल, की आपल्याला असं आपण काम करू शकतो. आणि मग मी जेव्हा MSW केलं, मास्टर ऑफ सोशल वर्क केलं ते मी ह्याच दृष्टीने केलं की सोशल वर्कचा जो 2 कारणं, एक तर आमची माझ्या आधी जी 2-3 वर्ष सिनियर मला कार्यकर्ती होती तिने पण MSW केलं होतं. त्यामुळे MSW हे आमच्या आता खूपच म्हणजे मी आमच्याकडे पण हा शब्द वापरते की बोकाळलंय ते MSW करण्याचं प्रमाण. परंतु तेव्हा MSWचं संपूर्ण पुण्यात तर केवळ भारती विद्यापीठाचं नवीनच सुरू झालं होतं, नाहीतर कर्वे इन्स्टिट्यूट ही एकमेव होती आणि टाटाचं नाव होतंच भरपूर मोठं आहेही म्हणजे अजूनही. तर त्यामुळे ते काय आहे बुवा, अरे सोशल वर्कचा असा एखादा मास्टर हे असू शकतो, डिग्री असू शकते, हेच मला खूप नवीन होतं. आणि त्यामुळे मी तिच्याकडनं ती माहिती घेतली आणि मी ठरवलं की नाही आपण पण असं काम करू शकतो. तर त्या ट्रेनिंग जेव्हा आमचं इंटरव्ह्यू वगैरे झाला, रिटर्न टेस्ट झाली, इंटरव्ह्यू झाला, तेव्हा ज्या प्रिन्सिपल मॅडम होत्या हे मला माहिती नव्हतं, नंतर कळलं. त्यांनी मला विचारलं की तुम्ही का ह्या कोर्सला आलात? म्हटलं काय नाही, मला ज्ञान मिळवायचं आहे ह्याच्या दृष्टीने. मग तुम्ही म्हणजे तुम्हाला कशात इंटरेस्ट आहे? म्हणलं मला इंडस्ट्रीयल सोशल वर्क जे आहेत असे 4 ट्रेंड हे होते फॅकल्टी. त्याच्यामध्ये एक मेडिकल सायकॅट्रिक, एक फॅमिली अँड हे, आणि एक क्रिमिनल आणि एक इंडस्ट्रीयल असं होतं. तर मी ते माझी आवड आहे म्हणून सांगितलं होतं. काय ह्याच्यामध्ये का? म्हटलं काही नाही, माझं BA ला सायकोलॉजी होतं, त्याच्या आधी माझं एज्युकेशनल सायकोलॉजी होतं. त्यामुळे मला मेडिकल अँड सायकोलॉजी नाही, मला ह्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे की हे नवीन ह्याच्यामध्ये इंडस्ट्रीयलमध्ये सोशल वर्क म्हणून काय असतं, कशा पद्धतीने काम करायचं वगैरे वगैरे. तर ते मला मिळालं नाही, मला ते मेडिकल अँड सायकॅट्रिकच घ्यावं लागलं, ती गोष्ट वेगळी. पण म्हणजे असं तेव्हा माझ्या मनात आलं होतं की हे सोशल वर्क हे काय आहे आणि ह्याची कन्सेप्ट काय आहे, नेमके प्रोफेशनल सोशल वर्क म्हणजे काय कन्सेप्ट आहे, हे सगळं मला समजून घ्यायचं होतं. म्हणून मी ते केलं. आणि ते करत असताना माझ्या लक्षात आलं की आपण प्रोफेशनल म्हणून नाही, पण अशा प्रकारचं सोशल वर्कच्या ज्या काही थिअरीज मी तिथे शिकले, केस वर्क असेल, ग्रुप वर्क असेल, रिसर्चचे काही मेन जी प्रिन्सिपल्स जी होती ती पण मला शिकायला मिळाली. ते सगळं ज्ञान घेऊन मी माझा हळूहळू हे बनत गेला की मला असं कुठेतरी गावामध्ये जाऊन काम करायचंय. मग मी त्यावेळेला नानाजी देशमुखांचं नाव आम्ही खूपच ऐकलेलं होतं. त्यामुळे उत्तर प्रदेशातल्या गोंडा जिल्ह्यामध्ये त्यांनी काम सुरू केलेलं होतं आणीबाणीच्या नंतरच्या कालावधीमध्ये, म्हणजे साधारण 77च्या नंतरचा भाग आहे तो. तर त्यामुळे मी जेव्हा विचारलं की तिथे मला जायचं आहे आणि हे करायचं, म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं पुण्यामध्ये जे मुख्यालय आहे तिथे प्रांत प्रचारक राहतात, त्यामुळे त्यांना मी भेटायला गेले होते. मग ते नंतर असं कळलं की नाही, ते दाम्पत्यालाच फक्त घेतात, एक बॅचलर कोणी नाही, म्हणजे मुलगाही बॅचलर नाही आणि कोणी मुलगीही, म्हणजे युवक आणि युवती असे स्वतंत्रपणे काम नाही करू शकत वगैरे वगैरे. त्यामुळे तो माझा हे तुटला. मग आमच्या म्हणजे माझं माहेर जिथे आहे त्या आमच्या सोसायटीमध्ये नंदाताई देशपांडे म्हणून राहत होत्या. तर त्या वनवासी कल्याण आश्रम महाराष्ट्राच्या फाउंडर मेंबर. त्यामुळे त्यांना जेव्हा कळलं की सुनीता असं काहीतरी शोधतेय, मग त्यांनी मला सांगितलं की तू वनवासी कल्याण आश्रमाच्या कामात येऊ शकतेस, तू आमच्या बैठका नाहीये. मग बैठकांना गेल्यावर मी म्हणलं मला फक्त बैठका वगैरे नकोय, मला असं गावात जाऊन काम करायचंय. मग मी कल्याण आश्रमाचे जे पदाधिकारी होते त्यांची माझी भेट झाली आणि मग त्यांनी मला सांगितलं, अरे तू 3-4 केंद्र वगैरे बघून ये. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातलं बघितलं, रायगड, ठाणे इथली पण मी केंद्र बघितली. आणि मग मी म्हणजे मानसिकता माझी काय आहे नक्की, माझं तिथलं राहणं कसं आहे याचं पण त्यांनी ऑब्झर्वेशन केलं. आणि मग बरेच दिवसांनी म्हणजे मी मागे लागून मग ते त्यांच्याकडनं घेतलं की नाही, हिला पूर्ण वेळ म्हणून कुठेतरी पाठवायला पाहिजे. म्हणून मग मला जांभिवली केंद्रावर पाठवलं, जे आता कर्जत जवळ जे आहे, म्हणजे पुणे मुंबई रस्त्यावरचं कर्जत, तिथून जांभिवली केंद्र जवळ होतं. तर त्या केंद्रावर माझी नियुक्ती झाली. तिथे मी साधारण 3 वर्ष काम केलं. मग नंतर मी घरी परत आले
स्वाभाविकपणे मुलगी आहे त्यामुळे लग्नाचा विषय होता, त्यामुळे त्याच्याकरता घरच्यांनी मला बोलवलं. म्हणजे आईचा विशेषतः आग्रह होता की नाही नाही तू आता घरी ये. मी म्हणलं की तुम्ही तिथूनच मुलगा बघा, मग मला कुठला असलं पसंत तर करीन वगैरे असं होतं. मग घरी परत आल्यानंतर माझा तो एक विचार पण झाला की आपल्याला जर ह्याच्यात काम करायचं असेल तर आपल्याला त्याच प्रकारचा कार्यकर्ता पाहिजे. मग मी ती माझी जी अट म्हणा किंवा माझा जो काही मुद्दा होता तो मी आमच्या कल्याणाश्रमाच्या पदाधिकाऱ्यांनाही सांगितला, नंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्याही पदाधिकाऱ्यांना सांगितला आणि आमच्या घरचेही म्हणाले अहो तुम्हाला तुमची कार्यकर्ती हवी असेल तर मग तुम्हीच मुलगा बघा. त्याप्रमाणे डॉक्टर गोडबोले मला मिळाले. आम्ही दोघंही एकमेकांना ओळखत होतो कारण बैठकातनं वगैरे भेट होतच होती आमची. त्यांचाही विषय असा झाला की आता मी असा महाराष्ट्राबाहेर आमचे जे अखिल भारतीय संघटन मंत्री होते त्यांनी मुख्यतः आमच्यामध्ये ही प्रेरणा जागवली की महाराष्ट्रात तर बरेच जण काम करतात, तर तुम्ही महाराष्ट्र सोडून जायला तयार आहात का, असं त्याला विचारलेलं होतं डॉक्टर गोडबोले यांना. तो म्हणाला मी जायला तयार आहे कारण घरात वडिलांची जबाबदारी होती पण आमच्या दिरांनी ती हे म्हणले की मी करीन म्हणून, आणि आमचे सासरेही माझे तिकडे राहायला तयार झाले. त्यामुळे मग तो निशंक झालेले होते गोडबोले. ते म्हणले हो मी जायला तयार आहे म्हणून. मग त्यांचा मेघालय असा होता आधी विषय, पण मग लग्न ठरल्यानंतर असं झालं की नाही बस्तरला एक महिला कार्यकर्ती पण जाणं आवश्यक आहे आणि दवाखाना तिथला बंद होता झालेला, त्यामुळे तोही सुरू करणं आवश्यक आहे. त्यामुळे मग आमची नियुक्ती ही बारसूरला झाली, बारसूर केंद्रावरती. म्हणजे आता जे दंतेवाडा जिल्हा, त्यावेळेला बस्तर जिल्हा खूप मोठा होता, आता दंतेवाडा जिल्ह्यामध्ये हे बारसूर नावाचं गाव आहे, तिथे आम्ही राहतो. म्हणजे आधीही राहत होतो आणि आताही तिथेच राहतोय. सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा तुम्ही बस्तरला गेलात त्यावेळेला तिथली जी माणसं होती त्यांनी तुम्हाला नक्कीच स्वीकारलं नसेल, सुरुवातीला तुम्हाला कठीण गेलं असेल त्यांच्याशी जुळून घ्यायला. तर त्यावेळेला आलेला एखादा अनुभव किंवा त्यांनी तुम्हाला दोघांना स्वीकारावं त्यांच्यामध्ये, याच्यासाठी तुम्ही काय काय प्रयत्न केले? अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रम एवढ्या मोठ्या संघटनेच्या मार्फत आम्ही गेलेले असल्यामुळे ते केंद्र तिथे ऑलरेडी 82 पासून सुरू होतं. 82 पासून तिथे जवळजवळ आम्ही जाईपर्यंत 4-5 तरी डॉक्टर्स होऊन गेले. कोणी 2 वर्ष होतं, कोणी 3 महिने. आपली सांगलीची शुभांगी जोशी म्हणून आहे ती तिथे होती. त्यामुळे असे होतेच का गेलेले. त्यामुळे तिथे ज्या वनवासी कार्यकर्त्या आधीच्या संघटन मंत्र्यांनी संपर्क करून हे केलेल्या होत्या. एक मोठा 1989 साली हेडगेवार जन्मशताब्दीचा खूप मोठा कार्यक्रमही जगदलपूरला झाला, ज्याच्यामध्ये 35,000 लोक आलेली होती. त्यामुळे काम होतं काही ना काहीतरी. फक्त ते म्हणजे डॉक्टर भैया की आदत थी सबको, लेकिन भाभी की आदत नाही थी. त्यामुळे ती त्याच्यासाठी जे म्हणजे त्या महिलांबरोबर काम करण्यासाठी म्हणूनच मला पाठवलेलं होतं की तिथे जे महिला ज्या आहेत, महिला नाही खरं म्हणजे 18 ते 22 वयोगटातल्या मुलीच होत्या. त्यामुळे त्यांच्या बरोबर राहून तिथे ते काम वाढवणं. आणि वनवासी जीवनाचा एक मोठं वैशिष्ट्य असं आहे की महिला ह्या त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती पुढे असतात. म्हणजे आता पुढे असतात म्हणल्यानंतर मग लगेच आपल्याला वुमेन एम्पॉवरमेंट वगैरे आठवतं, तसं काही नाही आहे. त्यांना पण अनेक प्रश्नांना तोंड द्यावं लागतं. परंतु मुख्य म्हणजे महिलाच सगळं काम करतात. घरातली कामं तर स्वाभाविकपणे महिला करतात, पारिवारिक असतील आणि जी काय घरातली काम, पण शेती पण महिला करतात. त्याच्यानंतर बाजारातही कुठलीही गोष्ट विक्रीसाठी आणायची असेल, मग ती वनोपज असेल किंवा एखादी भाजी, केळी, फळं वगैरे जी काही जंगलामध्ये मिळतात ती असेल, ते सर्व विक्री तुम्हाला बाजारामध्ये जास्त करून महिलाच विकताना दिसतील. पुरुषही आहेत पण महिला जास्त दिसतील विकताना. तर हे असं सगळं चित्र म्हणजे याच्यातनं लक्षात असं आलं की महिलांना जर आपण अपील केलं आणि त्यांच्यामध्ये काम सुरू केलं तर त्या लवकर आपल्याला अप्रोच होतात पुरुषांपेक्षा, असं लक्षात आलं. आणि त्यामुळे त्यावेळेचे जे संघटन मंत्री होते द्वारका चारोलू म्हणून, त्यांनी एक 7-8 मुलींना हे केलं होतं. बारसूर केंद्रावर होत्या त्या, त्यांना नागपूरच्या राष्ट्रीय सेविका समितीच्या इथे ट्रेनिंग एक्सपोजर म्हणून 2-4 ठिकाणी नेऊन आणलं होतं, 4-4 महिने 2-2 महिने वगैरे असं. आणि त्यामुळे त्यांना हिंदी बोलणं येत होतं, सर्व काही येत होतं. आम्हाला प्रश्न त्यामुळे सुरुवातीला काही अवघड नाही गेला. जसं तिथे आम्ही राहत गेलो आणि मग ज्या काही मानसिकता आपण एक ह्या ह्याच्यात, उलट आमचं असं झालं की अरे वा चांगलं तयार आहे संच, आपल्याला फक्त यांच्या बरोबर काम करायचंय आणि वाढवायचंय असं होत. परंतु त्याच्यातल्या ज्या काही अडचणी हळूहळू समजत गेल्या. एक तर सगळ्यात महत्वाचा भाग आहे की वनवासी हा खूप मितभाषी आहे.
आजही आमच्याकडचा इथे आता एवढं दिसत नाही, पण मी जेव्हा ठाणे रायगडमध्ये काम करत होते तिथेही बघितलं मी की वनवासी हा तुझं नाव काय एवढं विचारलं तरी सुद्धा ते बोलायला सुद्धा त्यांना 3-4 मिनिटं लागतात. आमच्याकडे तर अजूनच जास्त. त्याच्यामुळे कारण त्यांना एकतर म्हणजे जरी हिंदी तर समजतच नाही, त्यामुळे त्यांच्यासाठी आम्ही जे शहरी चेहरेपट्टीची आणि वेशभूषेची जे आपण आहोत ते त्यांच्या लगेच लक्षात येतं की हे बाबा आपले नाही आहेत. त्यामुळे त्याला शब्द आहे आमच्याकडे पायका. पायका म्हणजे शहरी. तर पायका आला किंवा पायका ते आहे म्हणजे त्यांच्याशी दबूनच राहायचं, ही जी मानसिकता असल्यामुळे त्याचा पहिल्यांदा सुरुवातीला खूप हे झालं की पटकन बोलणं नाही, त्यांच्याशी संवाद नाही. आणि मग तो संवाद साधायचा असेल तर आपल्याला कशा पद्धतीने जावं लागेल. आमच्या मुलींमध्ये सुद्धा ज्या जुन्या होत्या त्यांना हिंदी येत होतं, नवीन होत्या त्यांना हिंदी येत नव्हतं, त्यांची मातृभाषा गोंडी आहे. त्यामुळे ते बोलणं, मग त्याच्यातनं ह्या भाभीशी आम्ही किती मोकळेपणाने बोलायचं ह्याचा त्यांना संकोच असायचा किंवा असं, म्हणजे ते सगळे आमचे सूर जुळायला 1-2-4 वर्ष तरी गेलीच म्हणजे. त्यामुळे तो एक मोठा प्रश्न त्यांच्याशी झाला सगळा. बरोबर आहे. ताई, तुम्ही त्यांच्याशी संवाद साधत असताना त्यांची भाषा वेगळी होती म्हणाला, तर मी असं ऐकलंय तुम्ही ती गुंडी भाषा किंवा हलबी भाषा तिथे जाऊन शिकलात. होय होय होय. तर ते तुमच्या दृष्टीने म्हणजे त्यांची संस्कृती समजून घेणं असेल किंवा त्यांची भाषा शिकणं असेल, हे किती महत्वाचं आहे असं मला वाटतं. बरं, खूपच महत्वाचं झालं. कारण मी जेव्हा ती झालं कसं 91 साली म्हणजे माझ्या लक्षात आलंच होतं की ही भाषा आपल्याला शिकावी लागेल, कारण गोंडी ही भाषा आहे ही दक्षिणी वळणाची आहे, म्हणजे तेलुगू वगैरे शब्द जास्त आहेत. आणि हालबी भाषेमध्ये बऱ्यापैकी मराठी आहे. म्हणजे मी त्याला इथे म्हणते, तिथे नाही म्हणत मी, पण अशुद्ध मराठी. की म्हणजे आता तुझं नाव काय हे तर सरळ शुद्ध मराठी म्हणजे व्यवस्थित आहे. कारण आपल्याकडे कोकणात सुद्धा ओ असा तोंडाचा चंबू करून बोलायची पद्धत आहे मराठी, म्हणजे कोकणी जी भाषा आहे ती. पण तिथे आमच्याकडे असं वेगवेगळं काहीतरी बोलून मग ते मला ते आपण अशुद्ध मराठी ऐकतो का काय असं सारखं वाटतं. त्यामुळे मी ती उशिरा शिकले, गोंडी मी आधी शिकले असं झालं. आणि तर त्या भाषा शिकण्याचं खूप महत्व आहे. कारण 91 साली आम्ही जेव्हा मुलींचं वसतिगृह सुरू केलं आणि ज्या सगळ्या छोट्या छोट्या 5-6 वर्षाच्या मुली आमच्याकडे आल्या, त्या मुलींना आणायचं काम सुद्धा मी आमच्या कार्यकर्त्यांबरोबर जाऊनच केलं. त्यांचं म्हणणं होतं नाही भाभी हम जाएंगे. म्हणलं नाही, मला त्या निमित्ताने एक तर सगळ्यात पहिला मी गेल्या काम केलं ते आम्ही मार्चला गेलो आणि मी एप्रिल-मे पर्यंत आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन आले एक एकदा. कारण का तर मला लक्षात आलं की ह्यांच्या घरातनं आपण जोपर्यंत जात नाही तोपर्यंत त्यांना आपल्याबद्दल वाटणारी जी आपुलकी आहे ती येणार नाही. आणि मला पण ते समाज जीवन समजून घ्यायची खूप इच्छा होती. माझं काय, कारण हे काही माझा प्रोबेशन पिरियड नव्हता ना की कसं आहे काय, तो सगळा माझा ठाणे रायगडमध्ये झालेला होता. त्यामुळे इथे माझी ती मानसिकता अगदी स्पष्ट होती की आपल्याला हे सगळं समजून घ्यायचं असेल तर त्यांच्याबरोबर जास्तीत जास्त बरोबर जाणं आणि हे करणं. तर सुरुवातीला ते काय बोलतात ते अर्थातच समजणं शक्य नव्हतं, कारण आमच्याकडे गोंड समाज जास्त आहे, हलबी भाषा बोलणारा समाज पुष्कळ आहे. म्हणजे तिथे जो दलित समाज आहे, यादव आहे, हे ते सगळे हलबीच भाषा बोलतात. पण गोंडी भाषा मात्र फक्त गोंड लोकच गोंडी भाषा बोलतात. त्यामुळे त्यांच्यापाशी जायचं असेल तर ही भाषा, मग त्या मुलींशी संवाद साधायचा तर आपल्याला भाषा शिकली पाहिजे. आणि त्या मुलींच्या मदतीनेच मी शिकले. कारण या मोठ्या काय आहे, मोठ्या माझ्याशी हिंदीतनच बोलायच्या. त्यांना किती वेळा मी सांगायचे की नाही मेरे साथ गोंडी में बात करो. त्यांना वाटायचं आम्हाला हिंदी शिकायला मिळेल म्हणून त्या हिंदीतनं बोलायच्या. मग या मुलींशी जेव्हा मी बोलायला लागले तेव्हा मला लवकर म्हणजे गोंडी आलं आणि त्याचं व्याकरणही मी हळूहळू समजून घेतलं. गोंडी भाषा ही बोली भाषा आहे. गोंडी, हलबी आमच्याकडे ज्या काही 4-5 जनजाती आहेत त्या सगळ्यांची ही बोली भाषाच आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे ती साधारण एक 25-30 किलोमीटरवर थोडीशी बदलते. पण तेही आता मला अनुभवाने लक्षात आलं की कसं आपण बोलायचं. माझं सुदैव इतकं झालं की मी भाषा शिकल्याचा म्हणजे मी नंतर सुसाट सुटले अगदी. कारण प्रत्येक कुठल्याही गावामध्ये आतापर्यंत माझ्यावर रिस्ट्रिक्शन होती, आप अकेले नहीं जा सकते वगैरे. म्हणलं अभी मैं अकेले जा सकती हूँ, मेरे को जहाँ बात करना है किसी को भी कुछ भी पूछ सकती हूँ और मेरा गोंडी समजेंगे लोग. असं करत करत मी ते गेल्यामुळे त्या बायकांना सुद्धा इतकी मजा वाटायची की अरे ही शहरी दिसणारी बाई आपल्यापेक्षा वेगळी आहे. आणि मग त्यांना काय आता ते पुणे मुंबई वगैरे काही एवढं माहिती नव्हतं ना, त्यामुळे बहुत दूर से आई हूँ असं सांगायला लागायचं. म्हणजे काय हे राहत तेव्हा ताण
मग तुम्ही कसे आहात, तुम्ही जेवलात का, मग तुम्ही काय काय जेवलात, असं त्यांच्याशी बोलल्यामुळे त्यांना त्या ज्या सगळ्या आपल्याशा झाल्या ना, मला तिथेच खरी ती मजा आली कामाची. कारण मी आजही, आणि मी सुदैवाने मध्ये 7-8 वर्ष महाराष्ट्रात जरी असले तरी गोंडी माझ्यातनं गेली नाही. मी जेव्हा जेव्हा कधी आमच्या कार्यकर्त्यांशी संमेलनात भेटले किंवा फोनवरनं सुद्धा बोलले तर ती गोंडीतच बोलायची. कारण माझ्या डोक्यात होतं की आपल्याला बस्तरला परत जायचंय आणि त्यामुळे आपली ही गोंडी विसरता कामा नये. त्यामुळे मला त्याचा खूप उपयोग झाला. एक छोटंसं उदाहरण सांगते मी, गंमत म्हणजे, उदाहरण नाहीये, घटना, की मी एका गावातनं बसमधनं येत होते. मग ती शेजारी बसलेली मुलगी, ती मला लक्षात आलं की ती गोंडी आहे, जरी ते तुमच्यासारखे ड्रेस वगैरे होते तिचे तरी सुद्धा. तर तिला मी म्हणलं, गोंडीतनं विचारलं, निमपेदर बाता. तर ती अशी चमकूनच बघायला लागली माझ्याकडे एकदम. म्हणजे तुझं नाव काय असं विचारलं, तू कुठून आली सगळं. मग ती उतरल्यावर म्हणाली मला की उतरायचीच म्हणजे वेळ झाली, त्यामुळे उतरल्यावर म्हणाली, तुम्ही कुठे राहता. तर मी तिला त्या अमक्या अमक्या गावात राहते, घोटपाल म्हणून गाव. तिला ते खरं वाटलं. म्हणजे तिला असा संशय, मला त्याचा आनंद झाला की तिला संशय पण वाटला नाही. कारण तोपर्यंत वनवासी महिला पण गोल साडी, थोडासा मेकअप, असं सगळं, म्हणजे माझा मेकअप नसला तरी अशा पद्धतीने राहतात हे माहिती होतं. त्यामुळे तिला संशय पण आला नाही की मी गोंडी नाही. मला ते खूपच अगदी माझी अचिव्हमेंट वाटली की अरे बापरे, तिला संशय पण आला नाही की आपण गोंडी आहोत. म्हणजे आपलं, आणि कारण मी थोडे त्यांचा जो ऍक्सेंट आहे हे सगळं मी पकडलं. त्याच्यामुळे त्यांना ते खूप छान वाटतं म्हणजे अजूनही. म्हणजे आपल्याकडे जेव्हा अमराठी लोक मराठी बोलतात त्यावेळेला कधी कधी आपल्याला ते ऐकायला फार गोड वाटतं आणि लक्षात येतं की हा व्यक्ती मराठी नाहीये. पण ताईंनी त्याच्यावर सुद्धा मात केली आणि म्हणजे एखादा सामाजिक काम आपल्याला करायचंय, त्याच्यासाठीची जी तळमळ आहे, मग त्यासाठी आपण काय काय लेवलला करू शकतो हे आपण आज ताईंकडून शिकतोय. मी पुणेकर आहे, त्यामुळे चुका काढणं हा आमचा म्हणजे हक्क आहे ना, तर त्याच्यामुळे पण जन्मसिद्ध हक्क आहे, जन्मसिद्ध हक्क आहे. त्यामुळे मी पण माझ्या चुका कधी काढल्या नाहीत. म्हणजे मी मुलींना पण आमच्या सांगायची, कार्यकर्त्यांना, क्या मेरा कुछ गलती होगा तो बताओ. मी त्यांच्या हिंदीच्या चुका सांगायची. एक आमची कोपे म्हणून आहे, कोपे दिदी, ऐसा नहीं बोलना है ना भाभी, ऐसा बोलना है. आणि मग तिला वाटायचं की अरे आपण भाभीच्या चुका काढल्या. नहीं भाभी ऐसे बता रहे. मैं बोले नहीं बिल्कुल अच्छा किया तुमने, मैं गलत गोंडी बोलूंगी तो क्या मतलब, फिर आप लोग समझ जाओगे, गाँव में तो नहीं समझेंगे. आप हमारा हिंदी का बताते हो ना, इसीलिए मैं आपका बताई. म्हणलं अगदी चांगलं आहे. असं त्यांना त्या माझं नेहमी, म्हणजे गावातले सुद्धा सगळेजण की छान गोंडी बोलता तुम्ही असं. पुढचा प्रश्न माझा असा आहे की तुमच्या कामाचा केंद्रबिंदू महिलांचं प्रजनन आरोग्य आणि मुलांचं पोषण असा आहे. तर हा विषय निवडण्याची आवश्यकता म्हणून तो निवडला की कसं, म्हणजे त्यामागचा विचार काय होता? हो, आवश्यकता म्हणूनच निवडला. त्याचं कारण असं झालं की आम्ही साधारण 12 वर्ष, आम्ही म्हणजे डॉक्टर गोडबोले यांनी दवाखाना चालवला आणि तिथे ज्या महिला किंवा सगळेच पेशंट जे काही येत होते त्याच्यातनं लक्षात आलं की हे खूपच अजून त्यांच्या ह्या आरोग्य ह्या विषयातलं ज्ञान किंवा ज्ञान म्हणण्यापेक्षा समज ही खूप कमी आहे. त्याचं कारण असं आहे की आमचा जो समाज आहे तिथला हा जास्त करून निसर्गाच्या खूप जवळ आहे. त्यामुळे निसर्गात नाही का कुठलाही प्राणी आजारी पडला म्हणजे तर तो आपोआप बरा होतो, किंवा निसर्गात जे प्रत्येक जण आपापल्या पिलाला जन्म देतच असतं, त्या पिलाची देखभाल म्हणजे बाल संगोपन ही कन्सेप्टही नव्हती त्यांच्याकडे. म्हणजे एक छोटस घटना अशी झाली की पेशंट जेव्हा यायचे तेव्हा एक बाई एकाच लहान मुलाला घेऊन आली होती आणि तिने सांगितलं डॉक्टरांना की याला डायरिया झालाय, म्हणजे दस्त हो रहा है, बार बार ये हो रहा है. छोटा बच्चा था, काय 1-1.5 साल का होगा. तर त्यांनी तिला ते औषध वगैरे दिलं ह्यांनी. मग ताप येतोय का वगैरे विचारलं, जे काय करायचं ते डॉक्टर बोलले तिच्याशी आणि औषध दिलं. आणि त्याला काहीतरी हे करताना त्याच्या डोक्यावरचा असं तो तिचा पदर का काय होतं ते टाकलेलं तिने, ते सरकल्यावर बघितलं तर इथे एवढी मोठी जखम टाळूच्या इथे, आणि त्या जखमेत किडे झालेले.
म्हणजे मी तेव्हा बाहेर होते कोणाशी तरी बोलत, मला त्यांनी लगेच बोलवलं डॉक्टरांनी आणि म्हणाले बघ म्हणे हे असं आहे काय. तेव्हा लक्षात आलं, म्हणजे आमच्या हे लक्षात येतच होतं, पण अशा काही घटनांनी आम्ही आणखीनच हे झालो की बाप रे. आणि तिला त्याचं महत्व वाटलं नाही, हे मला गंमत वाटली. म्हणजे की मी म्हणलं पण अरे दीदी इसको पता ना चाहिए था आपको, आपने वो म्हणजे जो हो रहा है. म्हणजे त्यांचं असं आहे की आता 2 दिवसापूर्वी जो आजार त्याला तो 15 दिवसापूर्वीपासूनचा आहे ना ती जखम. मग ते सांगायचं ती विसरून गेली का, तिला त्याचं महत्व वाटलं नाही का, ते मग मांत्रिकाकडून उपचार करून घ्यायचे, हाही एक मोठा विषय आहे. त्यामुळे ते करून घ्यायचं, मग ते मांत्रिकाकडे गेलेलो, मग ते डॉक्टरला कसं सांगायचं असंही तिला वाटलं. त्यामुळे ते सांगितलं नाही तिने. पण त्याच्यातून आमच्या लक्षात असं आलं की बाल संगोपन हा विषय सांगणं फार गरजेचं आहे. आणि असे तर अनेक पेशंट आम्ही आमच्या इथून 100 किलोमीटरवरती त्यावेळेला, म्हणजे तेव्हा छत्तीसगड वेगळा झालेला नव्हता, त्यामुळे स्वाभाविकपणे बाकी सगळ्या सोयी सुविधा पण नव्हत्या. म्हणजे रस्ते नाहीत किंवा बसेस पण कमी वगैरे असं. म्हणजे आमच्या इथनं फक्त एकच बस होती, सकाळी जायची रायपूरला, रात्री त्याच बसने आम्ही 10 वाजता परत यायचो. सकाळी 8ला जायचं, ते रात्री 10 साडेदहा पर्यंत आश्रमामध्ये परत यायचं. असं जे काही पेशंट आम्ही घेऊन जायचो, कारण पुढची इन्व्हेस्टिगेशन किंवा ह्याच्यासाठी लागायचं ना त्याच्याकरता. तर त्याच्यामध्ये लक्षात आलं की त्यांना हे अगदी बेसिक जे म्हणजे सांगायला पाहिजे अशा अनेक गोष्टी आहेत. मुख्य आज आम्ही ह्या निष्कर्षावर आलो आहोत गेल्या 5-6 वर्षामध्ये की कुठलाही विषय हा गंभीरतेने घ्यायचाच नाही, ही मानसिकता पण आहे. म्हणजे आमच्याकडे आम्ही जो शाळांमध्ये एक कार्यक्रम घेतो, त्याच्यामध्ये एक गाणं आहे, मनुष्य जन्म अनमोल रे, माटी में ना रोल रे, अभी तो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. म्हणजे मनुष्य जन्म हा मिळाला आहे तो महत्वाचा आहे आणि त्या जन्मातच तुम्ही काहीतरी साध्य करू शकता, हे सुद्धा त्यांना जाणवून देण्याची गरज आहे. आणि ते मुलांमध्ये आता, कारण आताची पिढी घ्यायला पाहिजे ना. तुम्ही 30 वर्षाच्या माणसाला, ज्याला ऑलरेडी 4 मुलं आहेत, बाईला किंवा याला, त्यांना ते सांगून काही त्याचा उपयोग नाही. कारण त्यांच्या दृष्टीने अरे हमारा तो हो गया अभी, हम ज्यादा कुछ नहीं. म्हणजे कित्येक जण आम्हाला म्हणायचे हमारे बच्चे नहीं पिएंगे इतना देखो, अब हम तो नहीं छोड़ सकते, असं त्याचं सगळं असल्यामुळे. आणि मग मेडिकल कॅम्प घेत गेलो नंतरच्या काळामध्ये, तेव्हाही लक्षात आलं की आता आपल्याला काहीतरी पिनपॉइंट एक योजना समोर घेऊन काम केलं पाहिजे. कारण जोपर्यंत त्यांची ती एक जागरूकता येत नाही त्यांच्यामध्ये आरोग्यविषयक, आणि तोपर्यंत आपण हे करू शकणार नाही. म्हणून आम्ही पोषक आहार योजना पण सुरू केली की जेणेकरून त्या मुलांना हे, मुलांपेक्षा घरच्यांना हे लक्षात आणून देणं की अशा प्रकारे जर आपण मुलांना चांगली ट्रीटमेंट दिली, त्यांच्याकडे सुरुवातीपासून लक्ष दिलं, तर त्या मुलांचं आरोग्य, म्हणजे आम्हाला जो अनुभव असा आहे की जवळजवळ 80 ते 85% त्यांचं मांत्रिकाकडे जाणं बंद होतं, जे ते जवळजवळ वर्षातनं 8-10 वेळा तरी जातात. नंतर दवाखान्यात ते 3-4 वेळा मलेरियासाठी, म्हणजे हे डॉक्टर तर म्हणतात की बहुतेक सर्व लोक, आमच्याकडे एंडेमिक मलेरिया आहे, म्हणजे सर्वदूर पसरणारा, आणि सहजपणे तो होत नाही, कारण थोडं मार्शी लँड म्हणजे दलदलीचा प्रदेश आहे आमचा, त्याच्यामुळे. तर त्यामुळे तो मलेरिया हा पण रक्ताची कमी होते. त्याच्यामुळे मलेरियामुळे हिमोलायसिस म्हणजे रक्त तुटतं आणि त्यामुळे पण रक्ताची कमी होते. तुमचं खाणं पिणं चांगलं नसेल तरी पण रक्ताची कमी होते. आणि ह्या सगळ्यावरती उपाय म्हणजे ह्या सगळ्या बाबतीतलं त्यांचं जागृती करणं त्यांच्यामध्ये, आणि त्याचबरोबरीला त्यांना समोर दाखवणं की बघा तुमचा मुलगा हा 6 महिने आपण फक्त आम्ही ट्रीट केला, त्याला हा पोषक आहार दिला, त्याला डिवर्मिन दिलं. कारण आधी सर्व ते करायला लागतं ना, नुसतं तुम्ही पोषक आहार देऊन चालत नाही. त्यांना ते पोटात जंत असतील तर ते आधी काढायचे. त्याला मलेरिया किंवा म्हणजे तो पेडियाट्रिशियन तपासतो, मग ते सांगतात की बाबा हे त्याला ही औषधाची हे आहे, लाईन ऑफ ट्रीटमेंट आहे, ते करा. आणि मग त्याला आम्ही 5 दिवसाचा पोषक आहार देतो एका घरटी एका मुलाला. म्हणजे जो कोणी आमच्या त्या नॉर्म्स प्रमाणे जो आमच्या पोषक आहाराच्या सिलेक्शन मध्ये असेल त्याला, आणि मग तो पचतोय का नाही बघून मग पुढे 6 महिने द्यायचा, असा तो सगळा विषय असतो. त्यामुळे खूप काटेकोरपणे, म्हणजे आम्ही कुठेही असं ठेवलेलं नाहीये की आपली संख्या वाढली पाहिजे, म्हणजे 1000 मुलांना किंवा 500 मुलांना आम्ही पोषक आहार दिला नाही. आम्ही पोषक आहार देऊन त्यांचं पूर्णपणे त्याचं जे मांत्रिकावरचं अवलंबित्व आहे, त्याचा मलेरिया आहे, आणि त्यामुळे होणारं त्याचं एकूण जीवनाकडे होणारं दुर्लक्ष,
म्हणजे शाळेत सुद्धा गेले तरी लक्ष लागत नाही, मुलं चिडचिड करतात. मुलं सांगतात ना पालक आम्हाला, ये बहुत पहिले रोता था अभी नहीं रोता है, कारण ती चिडचिड कमी झाली त्याची. ते लक्षणच आहे ना त्यांना. मग ही लक्षणं आम्ही त्या गावामध्ये सुद्धा जाऊन सांगतो की तुमच्या घरात मूल असेल तर ते कसं ओळखायचं की हे कुपोषित आहे, तर त्याची ती लक्षणं सांगितली. तुमची आई कुपोषित आहे तर ते कसं तुम्ही ओळखलं पाहिजे. असं म्हणजे एकीकडे कार्यकर्ते जी टीम आमची आहे त्यांनाही आम्हाला प्रशिक्षण द्यावं लागतं, कारण आमच्याकडे वारंवार कार्यकर्ते बदलतात काही कारणांनी. तर ते असल्यामुळे आणि त्याचबरोबरीने शाळांमध्ये 6वी 7वी 8वीच्या मुलांना या आरोग्यविषयक जागृती, त्याला आम्ही छात्र प्रबोधन असं नाव दिलेलं आहे. आणि ते त्या मुलांकडनं एक खेळ घेतो छोटासा, आपले शरीर को जानो असा 2.5 तासाचा कार्यक्रम असतो. त्याच्यामध्ये एक छोटा खेळ की ज्याच्यामध्ये शरीराची मानवी आकृती आणि त्याच्यावर शरीराचे वेगवेगळ्या अवयवांचं ते पेंटिंग करून तिथे ते चिकटवायचे नंबराप्रमाणे. म्हणजे मग वो दिल आपका धकधक करता है, कहाँ है दिल वो, असं वगैरे गंमत करत ते शिकवायचं. पण त्यांनी मुलं इतकी प्रभावित होतात आणि म्हणजे त्यांना ते लक्षात येतं की, आणि त्याच्या जोडीला आम्ही व्यसनाधीनता पण, मगाशी मी म्हणलं कोणाला तरी तसं की गुटखा 5-6 वर्षाची मुलं सुद्धा गुटखा खातात. त्यामुळे गुटखा, नंतर गुडाखू म्हणून एक प्रकार मिळतो ज्याच्यामध्ये तंबाखू आणि गुळ असतो, ते महिला करतात. आपल्याकडे जशी मिश्री लावण्याची पद्धत आहे तसं. पोगो म्हणजे तंबाखू ते पण खातात ते पुरुष माणसं. तर हे सगळं बंद होण्यासाठी झालं पाहिजे आणि हे चुकीचं आहे हे त्यांना समजावून सांगण्याकरता तो 2.5 तासाचा कार्यक्रम. असं आम्ही आता 3 लेव्हलला ते केलेलं आहे. एक मेडिकल कॅम्प विथ फॉलोअप, नंतर हा पोषक आहारचा एक पिन पॉइंट प्रोग्राम आणि त्याच्या बरोबरीने शाळांमध्ये जागृती, असे 3 आमचं मुख्यतः आता काम चालू आहे. आईच्या उदाहरणातून आपल्याला आता परिस्थितीचं गांभीर्य लक्षात आलं असेल, तिथली काय भीषण परिस्थिती आहे हे लक्षात आलंय. ताई, तुम्ही मांत्रिकाचा उल्लेख केला, तर मला असं विचारायचं आहे की जनजाती जो समाज आहे त्यांच्याकडे काही, जसं ते मांत्रिकाकडे जातात उपचार करायला, तसं ते काही निसर्गोपचार किंवा आयुर्वेदिक उपचार सुद्धा त्यांच्या लेवलला करतात का? आणि जर करत असतील तर आताचा आधुनिक आयुर्वेद जे उपचार आपले सर करत आहेत किंवा बाकी मेडिकल ट्रीटमेंट आपण ज्या देतो आहोत त्याचा संतुलन किंवा त्याचा बॅलन्स तुम्ही कसा साधता? बरोबर. नाही, हे अगदी खरं आहे की मांत्रिकाकडे काही त्यातले मांत्रिकात प्रकार आहेत. म्हणजे काही मांत्रिकांना जडीबुटीची चांगली माहिती आहे आणि त्यामुळे ते जडीबुटीच्या, पण आपल्याकडे त्याचं डॉक्युमेंटेशन नाही. सगळ्यात मुख्य प्रश्न जो आयुर्वेदाचा झाला तोच ह्या इथल्या पण याचा आहे. त्यामुळे डॉक्युमेंटेशन नसल्यामुळे आमच्याकडे आलेला पेशंट आम्ही मांत्रिकाकडे पाठवणं हे तर शक्यच नाहीये. आणि त्यांच्याकडे सुद्धा काय होतं, मलेरिया वारंवार होतोय तर त्याच्यासाठीचा इलाज नाहीये ना त्यांच्याकडे काही. त्यामुळे तो पुन्हा मलेरिया म्हणून ट्रीट करतच नाही, कारण त्यांना मलेरिया हे माहितीच नाहीये ना. तो होतंय कसं, आता कसं आणि होतंय की आता त्यांचे जे काही आजार आहेत किंवा जे काही सिम्पटम्स आहेत ती नवीन जीवन पद्धतीप्रमाणे त्यांची आमच्या इकडे सुद्धा जीवन पद्धती थोडी बदललीच आहे ना. आता सुद्धा आमच्याकडे सुद्धा मोबाईल आणि हे सगळं पोहोचलेलं आहे. अगदी इंटिरियरला नाही तरी चांगले रस्ते झाले, त्याच्या आजूबाजूला जी गावं आहेत तिथे मोबाईल पोहोचलेले आहेत. शिक्षणाचंही प्रमाण आता वाढलेलं असल्यामुळे मुलांनाही ते सगळं माहिती झालेलं आहे. हा सगळा भाग असल्यामुळे आता त्यांच्या नवीन जीवन पद्धतीप्रमाणे काही जे, म्हणजे पूर्वी आम्ही जेव्हा गेलो तेव्हा सुरुवातीला हे आम्ही सातारकर गोडबोले, त्यामुळे साताऱ्यातनं आम्हाला 15 पोती औषधं आली होती. त्यातली जवळजवळ 8 का 9 पोती ही फक्त तुमचं काय ते BP आणि ह्याचीच औषधं. तर आम्ही म्हटलं त्याची काही गरज नाही आहे. आज बरोबर उलटी परिस्थिती आहे. आमच्याकडे सुद्धा बीपीचे प्रॉब्लेम असलेले, डायबेटीस असलेले पेशंट मिळतात. म्हणजे हे किती दुर्दैव आहे की ज्यांची निसर्गाशी जवळीक असलेली जीवन पद्धती आहे त्यांच्यामध्ये सुद्धा हे अशा प्रकारचे प्रश्न येणं, त्याची कारणं शोधली पाहिजेत. आता 2 दिवसापूर्वी डॉक्टर गोडबोले यांचा साताऱ्यामध्ये जे आर्यांगल आयुर्वेद महाविद्यालय आहे ते त्या कॉलेजचे माजी विद्यार्थी, त्यामुळे त्यांचा तिथे सत्कार झाला. तर मला जी 2 मिनिटं बोलायला दिली होती, पूर्ण त्यांनी भाषण केल्यानंतर मला जी 2 मिनिटं बोलायला दिली, त्यात मी प्रामुख्याने हेच सांगितलं की या महाविद्यालयातनं अशी टीम नक्की आली पाहिजे विद्यार्थ्यांची की जे तिथे ह्या सगळ्या जडीबुटींचं संशोधन पण करतील आणि त्याच्याबरोबर त्याच्या डॉक्युमेंटेशनसाठी पण काही ना काही मॉडेल तयार करतील. त्यामुळे सुरुवातीला तुम्ही टीम या
अभ्यास करा आणि कशा प्रकारचं मॉडेल तयार करता येईल ते जर केलं तर इथल्या समाजावर खूप मोठे उपकार होणार आहेत. कारण त्यांच्या जीवन पद्धतीमध्ये जडीबुटींचा वापर आहे, पण तो आता हळूहळू कमी होत चाललाय एकतर. त्यामुळे आणि पुढच्या पिढीला त्याचं ज्ञानही मिळत नाहीये. म्हणजे मी मांत्रिक आहे तर मी माझ्या मुलाला मांत्रिकाचं जे ज्ञान द्यायला पाहिजे ते दिलं जात नाहीये. आणि त्याची त्यांना कारण त्यांना गोंडी नावं माहिती आहेत ना, त्याची हलबी किंवा गोंडी नावं माहिती आहेत, त्याचं सायंटिफिक नाव तर सोडाच, हिंदी पण माहिती नाहीये. त्यामुळे एखाद्या आणि कसं आहे की ते सांगत नाहीत कोणालाही. त्यामुळे मग ते म्हणजे आता एकदा असं झालं की आम्ही असे जंगलातनं चाललो होतो तर त्याला कोणाला तरी उलटीचा वगैरे त्रास सुरू झाला, म्हणून त्यांनी सांगितलं की ह्यांना तर तो म्हटला इथे औषध आहे पण तो म्हणाला नाही आता नाही मिळणार, नंतर मिळेल किंवा तुम्ही आत जा वगैरे. मग सगळ्यांना आत बसवल्यानंतर त्यांनी कुठून तरी ते आणलं आणि दिलं औषध. तर हे सगळं असल्यामुळे तरी आता आम्ही आमच्या प्रयत्नाने एकतर काय झालंय, आम्ही बेसिकच इतके मोठे प्रश्न आहेत किंवा होते त्यावेळेला तर 90ला वगैरे, की आम्ही ह्या सगळ्या विषयाचे आम्हाला समज होती की ह्या विषयावर पण काही ना काहीतरी केलं पाहिजे, जडीबुटी आणि ह्या सगळ्या ह्याच्यावर. पण त्याच्याकडे आम्ही अजूनही लक्ष देऊ नाही शकलेलो, कारण बाकीचे प्रश्न इतके मोठे आहेत की तिथे संशोधन करणं आणि हा सगळा आमच्या आवाक्याबाहेरचा विषय आहे. पण आम्ही एक केलं की आमच्या संपर्कात जे मांत्रिक आले त्यांना आम्ही गावामध्ये पर्सनली भेटून किंवा ज्यांना जे आमच्याकडे पण कधी कधी उपचार घ्यायला म्हणून आले त्यांना सांगून की तुमच्याकडे ॲटलिस्ट तुम्ही एक लक्षात घ्या की तुम्ही एक 3-4 दिवस उपचार करा आणि जर तुम्हाला ते जमत नसेल तर त्यांना नक्की आमच्याकडे पाठवा, जेणेकरून त्याचा जीव वाचेल आणि त्याचा आजार वाढणार नाही. त्यामुळे त्यातले काही मांत्रिक किंवा तुम्ही आता एखाद्याला ताप आला तर त्याला एवढं सांगा की तू मलेरियाची टेस्ट करून ये बरं, मग मी तुला औषध देतो. म्हणजे मंत्रोपचार पण असतात आणि औषध पण असतं, तर ते मग करतो मी. आता तो टेस्टिंगला गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये गेला की त्याला आपोआप औषधही मिळतंच. त्यामुळे मग पण ते मान्य केलं काही मांत्रिकांनी, कारण ते त्याच्याकरता ते समजदार असावे लागतात. पण आज अशी स्थिती आहे की अशी त्यांची जी मुलं आहेत म्हणजे आजची तरुण पिढी ही त्या सगळ्या ह्याच्यामध्ये नाही आहे. आणि त्याचं कारण असं आहे की त्यांचं जंगलापासूनचं सुद्धा हे तुटत चाललेलं आहे नातं, आणि ते सगळं पुन्हा रिस्टोअर करणं, त्यांना त्याची महत्त्व समजावून सांगणं की त्याचाही उपयोग आहे हे समजावून सांगणं, हे अशासारख्या आरोग्य भारती सारखी संघटना असेल किंवा ही जी आयुर्वेद महाविद्यालय आहेत त्यांनी करण्याचं हे काम आहे. आणि त्यांनी त्याच्यावर मान्यही केलंय आता की आम्ही असे टीम पाठवू म्हणून. तर पाहूया. पण मांत्रिकाच्या म्हणजे त्यांचं जे आहे ते आम्ही नाही घेऊ शकलो, कारण ते तसं द्यायला तयार होत नाही. म्हणजे आमची एक कार्यकर्ती आहे, तिच्या बहिणीला स्वप्नात औषधं यायची दाखवायला, म्हणजे हे ते अमुक रोप आहे असं, आणि ती तिच्या बकरी गाई त्याच्यावर पण ती त्याचे उपचार करायची, म्हणजे करते ती अजूनही आहे म्हणजे, तर ती करायची. तर तिला मी विचारलं तर ती तसं फार सांगू नाही शकली. ती म्हणाली नाही म्हणे मुझे सपने में ही दिखता है और वो जो दिखता है तो, म्हणजे कदाचित असं असेल. म्हणजे मी त्याचा लावलेला अर्थ असा की आता तिचं इतकं प्रेम त्या जनावरांवर तिच्या सगळ्यावरती की ते आजारी पडले की अगदी आपलं मूल आजार, तिचं लग्न नाही झालेलं तर तिचं आजारी पडले की आपलं घरातलंच कोणीतरी आजारी पडलं अशा पद्धतीने ती कर. तर तो जो मानसिक तिचा जो एक हे होता त्याच्याशी काय म्हणू आपण त्याला संपर्क म्हणजे त्याच्यामुळे तिला ते कदाचित औषधं आठवत होती, कारण तिचे वडील हे करायचे, जडीबुटीचं काम करायचे. बनफूल परिवार ही संकल्पना नेमकी काय आहे, त्याच्या अंतर्गत कोणकोणते उपक्रम आपण राबवतो आणि आता त्याचा विस्तार कुठपर्यंत झालेला आहे? ऍक्च्युली बनफूल परिवार हे आम्ही सुरुवात आता ही कोरोनापासूनच केली, त्याच्या नावापासूनची. बनफूल परिवार, बनफूल हे नाव ठेवायला एक घटना कारणीभूत झाली की एका जे आम्ही मेडिकल कॅम्प लावतो त्या कॅम्पमधल्या पुढे जे आम्ही काय करतो, कॅम्प झाल्यावर एक 3 याद्या बनतात. एक नॉर्मल पेशंटची यादी की ज्याच्यामध्ये त्यांना काय 5 दिवस 7 दिवसाचं जे काही औषध दिलेलं असेल तेवढ्यावर त्यांचं म्हणजे भागतं अशातले. दुसरा आहे तो फॉलोअप की ज्यांना दुखतंय म्हणून किंवा व्हिटॅमिन्सची आणि ह्याची कमी आहे, मिनरल्सची किंवा ह्याची, त्याच्यासाठी जे डॉक्टरने औषध लिहून दिलंय ते काही सगळी त्यांनी 30
किंवा 90 दिवसाच्या गोळ्या वगैरे दिलेल्या असतात, म्हणजे 3 महिन्याच्या. एवढं काय आम्ही एकदम देणंच शक्य नाही. म्हणजे मी तर औषध वाटण्याचं काम माझंच असायचं. त्यामुळे तो पेशंटला बघून मी औषधं द्यायची. हा प्यायलेला वाटतोय, मग याला आता 8 दिवसाचं द्या, ही बरी आहे जरा, हिला समज आहे मी काय सांगते, सकाळी कुठली गोळी, संध्याकाळी कुठली गोळी वगैरे वगैरे. किंवा तुम्ही ह्याचं ही गोळी खाल्ली काय कॅल्शियमची तर भरपूर पाणी प्या, हे सांगायला लागायचं. असं जे काही असतं ते पेशंटला पाहून मी औषधं द्यायची. मग त्या पेशंटना पुन्हा जाऊन औषधं देणं किंवा पुन्हा त्यांची काही तपासणी करणं वगैरे, त्यात तो एक फॉलोअपचा गट असायचा आणि एक रेफरल गट. तर ह्या तिन्ही गटांमध्ये जे पेशंट म्हणजे असतील त्यांना ते देणं असं होतं. मी काय सांगत होते मुद्दा आता? बनफुल परिवार. हा, तर त्या असंच एका पेशंटला, आता ज्यांना रेफरलला घेऊन जायचंय 100 किलोमीटर किंवा 400 किलोमीटरवरच्या रायपूरमध्ये, त्यांच्या घरी पण समजावून सांगायला पाहिजे ना, लहान मुलं असेल कोणी असेल तरी सुद्धा. तर त्यांना ते समजावून सांगायला राहायला म्हणून गेलो होतो एका पाड्यामध्ये. म्हणजे आमच्यापासून जवळजवळ 60-70 किलोमीटरवरती तो पाडा होता. तर त्याच्याकडे गेल्यानंतर तो ह्यांनी त्या माणसालाच काहीतरी हार्टचा प्रॉब्लेम होता म्हणून त्याला समजवायचं होतं. तर तो शाळेमध्ये एका स्वयंपाकी म्हणून आहे. मग तो म्हणे वो आश्रमशाला में गया है वगैरे, स्वयंपाकी. मग ते बाकीचे लोक सगळे गप्पा मारत आमच्याशी प्यायलेले होते, त्यामुळे जास्तच गप्पा मारत होते, त्यामुळे ते बसले होते. आणि मग तो आला थोड्या वेळानी. मग तो म्हणला की मैं नहीं जा सकता हूँ, कैसे जाएंगे क्या जाएंगे. मग त्याला समजावलं की आमचा कार्यकर्ता पण बरोबर असेल, पण तुला ऍटलिस्ट 2D इको तरी करून आणायला पाहिजे. म्हणजे 2D इको हा शब्द नाही सांगितला, पण पुढची टेस्ट तुला करणं गरजेचं आहे, म्हणजे तुझा काय प्रश्न आहे ते समजेल. आणि तुझी मुलं एवढी छोटी छोटी आहेत तर तू जगायला पाहिजे. तू जगला नाहीस तर यांच्याकडे कोण बघणार तुला. आता काहीतरी तर पैसे मिळत आहेत ना, शेती आहेच तुमची. पण तरी असं ते झाल्यावर तो तयार झाला. त्या दरम्यान तो आला नंतर, त्या दरम्यान मध्ये यांच्याशी गप्पा मारता मारता सगळं झालं. आणि मग बोलणं झाल्यानंतर ते लोक म्हणायला, आम्ही म्हणलं की आम्ही निघतो आता. तर ते म्हणाले नाही नाही चहा पिऊन जा. तर चहा पिऊन जा म्हणजे अशी परिस्थिती होती की बसलेले समोरचे प्यायलेले, जो मनुष्य होता त्याची बायको पण प्यायलेली, तो स्वतः पण प्यायलेला, पण ती एक छोटी 6 वर्षाची मुलगी ती चहा आणि बिस्किट घेऊन आली. बिस्किटाचा पुडा, लाल चहा आणि बिस्किटाचा. आता हे डॉक्टर काय आमचे पित नाहीत चहा, त्यामुळे ते म्हणजे आता कसं काय पिऊ का नको. पण ते त्या मुलीकडे बघितल्यानंतर त्यांना इतकं भरून आलं की अरे ह्या मुलांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. कारण ह्या पिढीला, म्हणजे आम्ही मगाशी म्हणलं तसं की ज्यांची 4-4 मुलं आहेत त्यांना तुम्ही पिऊ नका, तुम्ही वेळेवर ट्रीटमेंट घ्या, हे सांगण्यात काही अर्थ नाही असं जरी नसलं तरी त्याचे तुम्ही जे इनपुट टाकता ना त्याच्या मनाने आउटपुट खूप कमी मिळतं. आणि म्हणून आमच्या लक्षात आलं की आपल्याला या छोट्या मुलांसाठी आता काही ना काहीतरी विचार करायला पाहिजे. आणि तिथून मग ते बनफूल, म्हणजे बन का फूल, वनातलं फूल म्हणून ते बनफूल. छोट्या मुलांसाठी आमचा कार्यक्रम मुख्यतः आहे म्हणून तो बनफूल. आणि परिवार अशासाठी की आम्ही तिथे असलेल्या ज्या काही आजकालच्या भाषेमध्ये NGOs आहेत, त्याच्यामध्ये आपल्या राष्ट्रीय विचाराच्याही आहेत, काही डाव्या विचाराच्याही आहेत, त्या सगळ्यांची मदत आम्ही घेतो. आम्हाला जे जे मदत करायला इच्छुक असतात त्या सगळ्यांची मदत आम्ही घेतो आणि म्हणून आम्ही त्याला परिवार असं नाव जोडलं. एवढंच आहे. बनफूल परिवाराचे उपक्रम म्हणजे मेडिकल कॅम्प विथ फॉलोअप. नंतर अजून एक आहे तो ह्या मुलांसाठी पोषक आहार योजना. त्या पोषक आहार योजनाचं मी मगाशी म्हटलं तसं की जी ॲनिमिया प्रोफाईलचे बरेच नॉर्म्स आहेत, जवळजवळ 50-52 नॉर्म्स आहेत. ॲक्च्युली आम्ही त्यातले 12 नॉर्म्स उपयोगात आणून त्याप्रमाणे सिलेक्शन करतो मुलांचं आणि मग त्याला पोषक आहार चालू करतो. नंतर त्याला जोडून अजून एक कार्यक्रम आहे जो मगाशी मी सांगितला नाही, तो म्हणजे पोषक आहार संमेलन. म्हणजे काय तर आपल्याकडे जे कुठले अन्नधान्य आहेत, म्हणजे मिलेट्स आहेत आमच्याकडे, आम्ही चावल खाणारे लोक आहोत. नंतर डाळीचं प्रमाण आमच्याकडे कमी आहे, पण डाळी आहेत, म्हणजे उडीद आहे, कुळीथ आहे, हे लावतात तिथे. काही काही जण मूग वगैरे पण लावतात, पण उडीद कुळीथ अगदी खूप मोठ्या प्रमाणावर लावलं जातं. ह्या डाळी आहेत पण खाण्याचं प्रमाण कमी आहे. तर त्या आपल्याकडे उपलब्ध असलेल्या अन्नधान्यातून आपण काय करू शकतो पोषक म्हणून, अगदी चौरस आहार जरी नाही म्हणला तरी पोषक आहार म्हणून काय करू शकतो. म्हणून सुरुवात आमची म्हणजे 6 महिन्यामध्ये 6 पदार्थ त्यांना वेगवेगळे खायला घालायचे. आणि खायला घालायचे म्हणजे कसं तर आम्ही शिधा घेऊन जातो कोरडा आणि तिथे त्या
जे काय म्हणू आमचे पोषक आहाराचे जेवढी मुलं आहेत 20 असतील 22 असतील जी काही संख्या असेल त्यांच्या आई वडिलांना बोलवायचं आणि आजूबाजूच्या पाड्यातल्याही लोकांना महिलांना सगळ्यांना बोलवून त्यांच्या समोर तो पदार्थ तयार करायचा. प्रत्येक पदार्थाची माहिती सांगायची आणि माहिती म्हणजे चार्टद्वारे, आमच्याकडे चार्ट आहेत त्यामुळे त्या चार्टद्वारे सगळी माहिती सांगायची. म्हणजे आमचा चित्तू आहे तो स्वतः असाच बाहेरनं BA झालाय शिकून 12वी पर्यंत झाल्यानंतर त्यांनी ITI केलं काहीतरी कॉम्प्युटर याच्यात का कशात तरी, आणि मग तो आज गर्भवती महिलांचं कशी काळजी घ्यावी हे तो गोंडीमध्ये व्यवस्थित सांगतो. त्यामुळे म्हणजे त्याला ते लक्षात आलं की हे काम आपणच केलं पाहिजे. आणि प्रत्येक वेळेला तो म्हणतो, कुठेही आम्ही इंटिरियरला गेलो की असायचं ते अरे कैसे जाएंगे क्या जाएंगे, हम है ना. म्हणजे ही त्याच्यामध्ये आज तो 10 वर्ष झाली तो आमच्या बरोबर आहे, पण त्याला असं हे नाही, म्हणजे तो म्हणतो नाही मेरे समाज के लिए तो मुझेही काम करना पडेगा, आणि हे तो बाकीच्यांनाही सांगतो. ते त्याच्यामुळे अशा ह्या मुलांच्या माध्यमातून आम्ही ते सगळा तो चार्ट सांगतो, ते प्रत्यक्ष पदार्थ त्यांना खायला घालतो. मग त्याच्याबरोबर थोडंसं सलाद वगैरे, म्हणजे काकडी बीट, मग त्याचं काय महत्व आहे असं करून ते पोषक आहार संमेलन असं नाव दिलंय त्याला. एका महिन्यातनं 1 दिवस असं प्रत्येक ज्या ज्या ठिकाणी आमचं ज्या ज्या गावांमध्ये कार्यक्रम चालू आहे तिथे आहे. आणि दुसरं आम्ही मगाशी म्हणत होतो शाळेमध्ये जो आमचा छात्र प्रबोधनच्या नावाखाली आरोग्य प्रबोधन ऍक्च्युअली चालतं, तो एक, असे 3 कार्यक्रम चालतात याच्या माध्यमात. तुम्ही आता एका कार्यकर्त्याचा उल्लेख केला चितूचा, तर अशा अनेक अजून काही तिथले रहिवासी कार्यकर्ते जोडले गेलेले असतील, तर तिथल्या स्थानिक मुलांना किंवा तरुणांना आपण या उपक्रमामध्ये कसं जोडता? आम्ही कसं आहे की त्यांचं एकतर पर्सनली भेटणं, आणि मध्यंतरी आमचं कारण कसं आहे, आता आम्ही दोघं जरी संपर्क जरी केला तरी आमचा पहिल्या कार्यकर्त्यांशी संपर्क आहे, त्यातले अशिक्षित बरेच आहेत. आता जो नव युवक जे आहेत मग त्यांना आम्ही असं कुठेतरी एखाद्या गावामध्ये संपर्क करतो, आणि तुमच्या गावामध्ये कोणकोणचे आहेत मुलं अशी की जी 12वी शिकलेली आहेत, त्या मुलांना एकत्र करायचं, त्यांच्यासमोर आमच्या सगळ्या ह्याची मांडायची संकल्पना की अशा प्रकारचं काम आहे आणि हे काम आपण केलं पाहिजे, तर तुम्ही या. स्वाभाविकपणे पूर्वी जी वनवासी कल्याण आश्रमाची कल्पना आहे ती अशी आहे की पूर्ण वेळ काम करायचं, म्हणजे त्यांनी आपलं घर सोडायचं आणि यायचं. तर आमच्याकडे अशी आताच्या काळामध्ये ती कल्पना थोडीशी पचनी पडायला थोडी अवघड आहे, कारण त्यांच्या बरोबरीची कित्येक मुलं कुठेतरी नोकरीला लागली आहेत म्हणा, किंवा म्हणजे काहीतरी छोटी मोठी नोकरी आहे, कोणी शाळेमध्ये पिऊन लागलाय तर कोणी स्वयंपाकी म्हणून लागलाय, म्हणजे काही ना काही पैसा पण मिळतोय. कारण कॅश पैसा हा फार मोठी गरज आहे आजची त्यांची, कारण सगळ्याला लागतोच ना पैसा. केवळ बार्टर सिस्टीम असते तेव्हाची गोष्ट वेगळी होती की आम्ही काहीतरी वस्तू आम्ही काय चारोळ्या दिल्या, डिंक दिला आणि त्याच्या बदल्यात आम्हाला कांदे मिळाले, मीठ मिळालं. आता तसं होत नाही. त्यामुळे आणि 12वी कसं आहे, शाळेचं शिक्षण आपल्याकडे असं आहे ना की तुमची शेती ही दुय्यम महत्वाची. तुम्ही जे गाई गुरं चारायला जाता त्यांचं नीट संगोपन करा, त्यांना वाढवा, त्यांच्या दुधातनं पण तुम्ही काहीतरी चांगला उद्योग सुरू करू शकता, ही जाणीव कोणीच देत नाही त्यांना. त्यामुळे त्यांना असं वाटतं की मी शिकलोय म्हणजे मला आता नोकरी पाहिजे. त्यामुळे मग आम्ही नोकरी ह्या स्वरूपात त्यांच्याशी बोलतो आणि मग त्यातनं ते कार्यकर्ते आम्हाला मिळतात. काही कार्यकर्ते असे पण आहेत की जे गावातच, पण आम्हाला गरज आहे ना, आम्ही जे आता पोषक आहार चालवतो ते आम्हाला गावातलीच मुलं तिथे मदत करतात. कारण ती मुलं रोज खातात की नाही, काय करतात. म्हणजे एकाला दिला होता तर तो 3 किलोमीटरवरती लांबचा एकच मुलगा, त्याच्याकडे तो म्हणाली ही कोणीतरी इकडे आमच्या जवळपास राहणारे, आमच्या म्हणजे ज्या गावाच्या जवळपास राहणारे बाकी मुलांच्या जवळ, त्या म्हणलं मग तुम्ही आप पहुंचाओगे क्या वहां? हाँ पहुंचा दूंगा ना, मेरा ये है नातीन है, मैं पहुंचा दूंगा. प्रत्यक्ष रात्री ते मांजरांनी नेलं आमचा खाऊ, चिक्की देतो आम्ही, त्यामुळे त्या मांजरांनी नेला खाऊ. आणि मग नेला म्हणजे सगळ्यांनाही नेला, पण थोडासा नेला. मग ते जो कार्यकर्ता तिथे बघत होता त्याला ते कळलं. मग म्हणजे असे छोटे छोटे पॉइंट आमचे प्रत्येक पोषक आहाराच्या मिटिंगला ऍड व्हायचे की हे असं नाही करायचं, ते त्याच्याकरता तुम्ही बंद डब्यामध्ये, मग एखादा डबा तुमच्याकडे आला असेल ना तर तो कसा जपून ठेवा, तो फेकू नका. म्हणजे इतक्या छोट्या छोट्या गोष्टी, असं मला वाटायचं की, आणि त्यामुळे मला सवय लागली आमच्याकडे असलेल्या कार्यकर्त्यांना पण मी खूप छोट्या छोट्या सूचना देते. म्हणजे
नंतर मला लक्षात येतं, मी म्हणते नाही तुम्हाला कळत नाही असं नाहीये, म्हणलं मला ते गावातल्या लोकांना सांगायची सवय झाल्यामुळे सगळीकडे मी तसंच सांगते. पण अगदी खरं आहे, म्हणजे आमच्याकडे तर मी गंमत करायची. मेडिकल कॅम्पमध्ये सगळं गोंडीतनंच बोलायचं ना, त्यामुळे ते औषध दिलं की ಇದು ಇದಕ್ಕೆ ಹೆಸರನ್ನ ದಯ್ಯೋ बेगा कोट वाटण दयो मारंगाना दयो असं सांगायला लागायचं. म्हणजे विसरू नका, कुठेतरी आपलं वळचणीत खोचून ठेवले औषध आणि एक दिवस खाल्लं दुसरे त्यानंतर तसंच राहिलं त्याचं चालणार नाही. म्हटलं मी घरात येऊन बघीन तुमचं औषध कुठे ठेवले. मग त्या हसतात सगळ्या बायका वगैरे, आप कब आएंगे. म्हटलं नाही मैं कभी 2 दिन के बाद आने वाली हूँ, आपको ऐसा नहीं करना है. नहीं ना ऐसा नहीं करेंगे हम. मैं बोली नहीं मैंने देखा है ना इसलिए बता रही हूँ. फेकूनच द्यायचं. म्हणजे आपण बरे झालो, 2 दिवसामध्ये ताप उतरला म्हणजे आपण बरे झालो. औषध 5 दिवसाचं असलं तरी 2 दिवसात ते गेलं बाहेर. अशा छोट्या छोट्या सूचना सुद्धा द्यायला लागतात. त्याच्यातनं ती जाणीव करून द्यायला लागते की आम्ही हे असं आपल्याला त्याचं गंभीरतेने घ्यायचं आहे, हे त्याच्यातनं आमच्या लक्षात येतं. माझं बोलणं संपणार नाही बरं, तुमचे आपले प्रश्न काढत राहा, नाही तर झालं काय असेल. ताई 3 वर्ष झाली, 3 दशकांपेक्षा जास्त कालावधी तुम्ही आता तिथे घालवलेला आहे. तर या 30-33 वर्षाच्या कालावधीमध्ये असा एखादा प्रसंग जो आजही मनावर कोरलेला आहे? असे खरं म्हणजे खूपच पुष्कळ प्रसंग आहेत. त्यातला एक आनंदाचा आहे आणि एक आम्हाला धडा शिकवून गेलेला आहे. धडा शिकवून गेलेला म्हणजे असं झालं की कल्याणाश्रमाच्या जो आम्ही वसतिगृह, मी मगाशी म्हटलं तसं मुलींचं आम्ही चालू केलं. त्याच्यानंतर एक छोटी मुलगी आमच्या कार्यकर्तीचीच काहीतरी असेल, भावाची मुलगी का असं काहीतरी, तिला मी भरती करतानाच म्हणलं ये तो छोटी दिख रही है सुखदई, इसको कैसे. नाही ना भाभी रहने दो ना, वो थोडा तो सीख जाएगी. म्हणलं तिला शाळेत नाही घेणार, नाही ऐसे ही रहेगी. म्हणलं बरं ठीक आहे चला ठेवा, तिची इच्छा होती म्हणून. आणि ती खरंच छोटी होती. ती वर्षभराने तिला शाळेत घातलं. मग पुन्हा 5 वर्षाची काय झाली तेव्हा. त्याच्यानंतर 6व्या वर्षी तिला कांजिण्या झाल्या. पण ऍक्च्युअली तेव्हा तिला सांगितलं आम्हाला कोणीतरी, उसको तो बुखार लग रहा है म्हणून. मग ती शाळेत ना आली, ती फणफणतच आली ना, त्यामुळे तिला आल्यानंतर मग हे झालं. निघाल्यानंतर स्वाभाविकपणे तेव्हा दवाखाना होता, सगळं होतं, आमच्याकडे सगळं तयारच असायचं. त्यामुळे ती मला सांगायला आली. मग मी यांना सांगितलं, रामला माझ्या नवऱ्याला सांगितलं, म्हटलं ते असं आलंय फुलमती को शायद बुखार आहे. बघितलं तर 104 टेम्परेचर तिला. आता काय करायचं. मग तेव्हा काय करायचं म्हणजे आम्हाला काही कांजिण्या तेव्हा कळलं नव्हतं, कारण ते नुसते दाणे दाणे यायला नुकतीच सुरुवात झाली होती. आणि दुसऱ्या दिवसापर्यंत, नाही सकाळची गोष्ट झाली ही, संध्याकाळपर्यंत ते आले दाणे आणि लक्षात असं आलं की हिला कांजिणी आहे. पण आम्ही काय म्हणजे असं बाकी काही डोक्यातच नाही ना आलं. आम्ही आमचे उपचार सुरू केले. त्यावेळेला आमच्या बरोबर ज्या काम करणाऱ्या कार्यकर्त्या, आता जे आमच्या बरोबर तुम्ही बुद्री ताती नाव ऐकलं असेल, त्या तेव्हा आमच्या बरोबरच काम करत होत्या. त्या आधी होत्या 1984 पासून आणि आम्ही 90ला गेलो. तर त्या कुठेतरी प्रवासात गेली असेल ती त्यावेळेला. त्यामुळे त्या संध्याकाळी आल्यावरती कोणीतरी सांगितलं फुलमती बीमार आहे और उसको तो शायद छोटी माता आया है. अरे बापरे. मग ती आली बघायला आल्यानंतर ती जी एकदम गरम झाली, किसने इसको दवाई काय केली दिया डॉक्टर भैया, असं तसं त्याने आम्हाला बोलायलाच सुरुवात केली. इसको कुछ भी दवाई नहीं देंगे, हम गुनिया को बुलाएंगे. गुनिया म्हणजे मांत्रिक. गुनिया को बुलाएंगे वही करेगा, आप इसको हात नहीं लगाना. असं तिने धमकावलंच. म्हणजे जवळजवळ ते आम्ही, म्हणजे मला काही फार त्याचं हे नाही झालं, पण डॉक्टर म्हणून ती मानसिकता कशी असते ना की आपल्या समोर आलेला पेशंट आपण ट्रीट करू शकत नाही, ह्याचं खूप मोठं हे होतं. त्यामुळे त्याला आम्ही तेव्हा गप्प बसलो, कारण आम्हाला माहिती होतं की हे सगळं शांत व्हायला वेळच लागणार आपल्याला काहीतरी. म्हणून धैर्य हे जे सामाजिक कामामध्ये खूप मोठा तो गुण आहे. त्यामुळे ते तिथे आम्ही तेव्हा काही बोललो नाही. आम्ही आमच्या खोलीत निघून गेलो. पण आमच्या खोलीच्या शेजारीच तिथे ज्या मुली कोणी आजारी पडेल त्या सारख्या आजारी पडायच्या. सगळ्या कार्यकर्त्या कायम आजारी, मुली आजारी, घरघरनं आल्या की तर कायम आजारी असायच्या. त्यामुळे एक खोली त्यांच्याकरता होतीच. तर ती बरोबर आमच्या शेजारी होती. त्याच्यामुळे रात्रभर ती मुलगी कणत होती. तिच्या शेजारी कोणी तरी एका कार्यकर्तीला झोपायला सांगितलं होतं लांब असं. पण त्यामुळे ह्यांना झोप नाही डॉक्टरांना. मी दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणलं एवढं काय, तो डॉक्टर माझ्यावर इतके चिडले, तुला काय माहितीये म्हणे. डॉक्टर असल्यानंतर एक पेशंट शेजारी कणतोय आणि ती छोटी मुलगी, आणि मी म्हणे काय मला झोप येणं शक्य आहे का.
म्हणलं म्हणजे मला तेव्हा एकदम ते जाणवलं, कारण तोपर्यंत जरी डॉक्टर असले तरी ते नवरा म्हणूनच जास्ती आणि कार्यकर्ता म्हणूनच आमचं जे काही व्हायचं गमती जमती सगळ्या त्या तशा व्हायच्या. ते असं मग ते नंतर आम्ही जवळजवळ 2 वर्षांनी मग आम्ही तो कार्यक्रम एक आखला की ह्या कार्यकर्त्यांना सुद्धा अशा प्रकारचं गुन्ह्यावरचं, जरी ती गुन्हा आवश्यक असला तरी ते कशा पद्धतीने आपण केलं पाहिजे, काय केलं पाहिजे. तो आला 5-6 दिवसांनी त्यांनी तिला त्या कडुलिंबाच्या पानावरती झोपवलं, मंत्र म्हणले, काय ते केलं सगळं आणि ती बरी झाली, कारण तो व्हायरलच होता त्यामुळे ती बरी झाली. पण मग त्यांना आम्ही कांजिण्याचे जर जास्त प्रमाणात झालं, तो रोग मोठा झाला तर काय काय नुकसान होऊ शकतं, हा डोळ्यापर्यंत गेला तर डोळे जाऊ शकतात वगैरे वगैरे, हे सगळं आम्ही वर्षभराने शिकवलं. कारण का तर त्याचा तो थंड व्हायला पाहिजे आपल्यामुळे. त्यांच्या मनामध्ये मला पुष्कळ जण विचारतात की तुम्ही तिथे काय म्हणतात त्याला फॅमिली प्लॅनिंग, नशाबंदी, अमुक तमुक विषय नाही का सुरू, म्हणजे ते नाही का त्याच्यात तुम्ही नाही का काम करत. म्हणलं आम्ही डायरेक्ट काम करत नाही, आम्हाला जसं सांगता येईल तसं सांगतो. म्हणजे कसं ते इंडिव्हिज्युअल ते सांगतो. असं सभेत जाऊन भाषण केलं तर ते म्हणतील तो आमचा प्रश्न आहे, तुम्ही आपले जा इथून, आम्हाला तुमची काही गरज नाही. म्हणजे आमच्या ज्या कार्यकर्त्या ज्या आमच्या आधीपासून 5-5, 6-6 वर्ष तिथे राहत होत्या बारसूरला, तरी सुद्धा त्यांची ही मानसिकता बनलेली नव्हती. तर मग गावातल्या लोकांचं कसं असणार ह्याचं चित्रच आम्हाला लगेच 93-94 साली मिळालं. त्यामुळे असे ते खूप धीराने जाण्याचेच प्रसंग होते आणि त्या प्रसंगातनं नंतर आम्ही जेव्हा जेव्हा सगळी त्यांची सेशन्स घेत गेलो त्याच्यातनं मुली आमच्या समजत गेल्या. इतकंच नाही तर आमच्या कार्यकर्तीची जी मगाशी मी जे म्हणलं ना, जिला स्वप्नात येतं काय ते जडीबुटी दिसायची, तिने इतके टीबीचे पेशंट आणले आमच्याकडे तिच्या गावातले, केवळ टीबीची लक्षणं सांगितली आम्ही आणि सगळ्यात ऍक्टिव्ह बाई ती, की तिने इतके पेशंट आणले आणि ते सगळे पेशंट आम्ही ट्रीट केले जगदलपूरला जाऊन. त्याचं कारण आम्हाला इथे मुंबईतले एक राजीवभाई झवेरी म्हणून आहेत, ते आमचे हे त्यांनी सांगितलं टीबीसाठी जो काही खर्च येईल तो सगळा मी करीन. हिऱ्यांचे व्यापारी आहेत ते, त्यांनी मोठं मेडिकल हे आमचं काय नेत्र शिबिर पण आम्ही त्यांच्या आयोगाने दोनदा केलेलं होतं. तर असं म्हणजे एक हे झालं. दुसरा प्रसंग असा की अशीच एक आमची रुक्मिणी म्हणून कार्यकर्ता, आमच्याकडे काय आहे 3-4 प्रकारचे आध्यात्मिक संघटना पण आहेत. म्हणजे गायत्री परिवार आहे, नंतर दिव्य जीवन संघ म्हणून ऋषिकेशची संस्था आहे, त्याच्यानंतर एक सदाफल महाराज म्हणून बनारसचा आहे, मला वाटतं सद्गुरू का सदाफल असं काहीतरी. आणखीन एक आहेत ते आमच्या तिथे ना जवळ म्हणजे 150 किलोमीटरवरती एक चपका म्हणून गाव आहे, तिथे बिहारीदास बाबा ते रामनाम संप्रदायाचा प्रचार करायचे. ते नाही येत आता पण ते करायचे. त्या अशा सगळ्या आध्यात्मिक संप्रदायांची जोडलेली जी घरं असतात ना, त्या घरांमध्ये तुम्हाला प्रचार प्रसार करणं, ह्या चांगल्या गोष्टींचं सांगणं. कारण ते सांगतात ना तुम्ही आंघोळ केल्याशिवाय चुलीपाशी पण जायचं नाहीये. त्यामुळे एवढ्या थंडीत सुद्धा पहाटे 5 वाजता उठून त्या बायका आधी आंघोळ करतात आणि मगच चुलीपाशी जाऊन पोतेरं बितेरं म्हणजे जे काय करणं आणि स्वयंपाक करणं, हे करणं, उपास तापास करणं. काही त्याच्यामध्ये ह्या गोष्टी पण आहेत की ज्या आम्ही म्हणायचो ना, तुम्हाला साखर पाहिजे तर तुम्ही साखर खायची नाही म्हणून काय ठरवताय वगैरे वगैरे असं असायचं. पण त्यांची निष्ठा ही अशी ही खूप आहे की नाही आम्हाला जे करायचं आहे ते निष्ठेने करायचं. तर त्यातली ती रुक्मिणी होती, ह्याच्यातली गायत्री परिवार आणि रामनाम संप्रदायाशी जोडलेली. तर ती रुक्मिणी पूर्णपणे अशिक्षित. आम्ही आम्ही ह्या 10-12 जणी मी ज्या म्हणलं ना, त्यांची आम्ही 92 साली शाळा घेतली, पूर्ण वर्षभर शाळा शिकवली 10 ते 4. मी हे घ्यायची इतिहास भूगोल किंवा शास्त्र वगैरे असे छोटे छोटे विषय, कारण 1ली ते 5वी असे काय शिकवायचंय. डॉक्टर साहेब गणित शिकवायचे आणि एक आमच्याबरोबर रायपूरच्या एक मराठी शिक्षिका होत्या पारखे मावशी म्हणून, त्या हिंदी शिकवायच्या. असं करत आम्ही शाळा घेतली, 5वीची बोर्ड परीक्षा दिली. तर ही रुक्मिणी त्यावेळेला आमच्या संपर्कात नव्हती, नंतर आली. पण ती इतकी म्हणजे डेडिकेटेड म्हणजे काय बापरे. तिला एक तर डॉक्टर भैया म्हणजे तिच्या भावाला पण आम्ही खूप ट्रीटमेंट चांगली झाली. नंतर तो गेला म्हणजे त्याचा एक ते काय ते डायबेटीस टाईप 2चा टाईप होता मला वाटतं, त्यामुळे तो गेला पुढे. तर त्याच्यामध्ये तिला खूप विश्वास होता की नाही डॉक्टर भैया सोबत. तर तिच्या पाड्यांमध्ये आम्ही
व्हॅक्सिनेशनचं म्हणजे तो प्रचार करायचा आणि आयर्न पण त्याचे हे ते छोटे छोटे ट्यूब मिळाल्या होत्या आम्हाला, त्या पण द्यायच्या वगैरे, असं मुलांचं वजन घ्यायचं, हे सगळं ती आमच्याकडनं आम्ही तिला शिकवलं. म्हणजे जसं बाकीच्या कार्यकर्त्यांना शिकवलं तसंच तिलाही शिकवलं. आणि ती अक्षरशः प्रत्येक म्हणजे तिच्या पाड्यातला असा एकही माणूस नाही की जो आजारी पडला आणि या दवाखान्यात आला नाही. सगळ्यांना तिने आणलं. त्या कोणत्या मुलाला काय झालंय, 42 मुलांना ती त्या आयर्न वगैरे देत होती, पण त्या सगळ्यांचं तिचं लक्षात असायचं की कोणत्या मुलाला काय झालंय वगैरे, अशी म्हणजे इतकी ती डेडिकेटेड. तर एकदा अशीच ती स्वतः पण खूप आजारी असायची, तर ती नेहमी यायची त्यामुळे दवाखान्यात. ती आली होती, डॉक्टर भैया अभी आऊ क्या मैं अंदर. यांना वाटलं की म्हणजे ती काहीतरी यांनी आली असेल, औषधाला आली असणार वगैरे. तर तेव्हा शुक्रवार बाजारचा दिवस होता, त्यामुळे गर्दी होती. तर मग यांनी सांगितलं की नाही रुक्मिणी आम्ही थोडा बैठो, थोडी देर बाद आओ. मग हे अर्ध्या तासामध्ये पुन्हा ते विसरून गेले की ती बाहेर बसलीये. मग पुन्हा थोड्या वेळाने ती पुन्हा यांनी सांगितलं की नाही थोडा बस जरा, कारण तिचं इतकं रुटीन होतं की एवढी औषधं द्यायची आणि ते तिचं बिचारी सांगायची सगळं काय काय, म्हणजे असं थोडंसं होतं. तर ते बसली ती अर्धा पाऊण तास आणि मग नंतर तिने पुन्हा विचारलं, त्यांना आठवलं अरे हो एवढ्या वेळापासून आहे. मग ती आली आणि तिने हे काढलं पिशवीतनं, नारळ काढला, आणखीन हे काय निरांजन वगैरे तिने जे काय आणलं होतं, दीपक वगैरे असं ते सगळं काढलं, उदबत्ती, मिठाई. आणि त्या यांना काही कळे ना, अरे क्या कर रही हो तुम, आज रक्षाबंधन आहे ना भैयाजी. अरे बाप रे. म्हणजे आणि मग तिने मला बोलावणं पाठवलं की भाभी को भी बुलाव. तिने आम्हाला दोघांनाही दवाखान्यातच ओवाळलं, राखी बांधली, मिठाई दिली आणि नारळ वगैरे, म्हणजे ते त्यांची जी काही तिथली आध्यात्मिक याच्यातली पद्धत त्याप्रमाणे तिने ते राखी वगैरे बांधली. म्हणजे आम्हाला इतकं भरून आलं की आपण तिला साधी आणि म्हणजे त्या एक प्रेमाची ती केवढी त्यांची हे आहे, इतका विश्वास, इतका आपलेपणा हा खूप कमी आढळतो. त्यामुळे ते अगदी माझ्या म्हणजे आम्हाला आमच्यासाठी ती प्रेरणा ठरली की आहे आपण ज्या लोकांसाठी इथे आलो आहोत त्यांच्याकडून हा खरा पुरस्कार आहे. बाकी तर पुरस्कार कितीतरी मिळत राहतात. खरंच प्रसंग खूपच भावनिक होता. आणि ताई तुम्ही ज्या माणसांसाठी काम करता आहात त्यांच्या मनामध्ये तुम्ही अनेक वर्ष राज्य करणार आहात. पुढे जाऊया. मला त्याला जोडूनच असं विचारायचं होतं की लहान मुलांमध्ये वॅक्सिनेशनचं प्रमाण तिथे आहे का, म्हणजे वॅक्सिनेशन त्यांना मिळतं की आता पण सुरू केलं आहे, किंवा काही मुलं घेत आहेत काही नाही घेत आहेत, काय सिच्युएशन आहे तिथे? हो, म्हणजे मी मगाशी म्हणत तसं की रस्त्याच्या बाजूला जी गावं आहेत ना, त्या गावांचे पाडे जे रस्त्याला लागून आहेत तिथे जरा जागृती आहे आणि अंगणवाडी कार्यकर्त्या पण बऱ्यापैकी काम करतात. आमच्याकडे 2 प्रकारांनी आहे, एक तर अंगणवाडी कार्यकर्ता आणि दुसरा आहे ती आपल्याकडे आशा वर्कर जशा आहेत तशा आमच्याकडे तो छत्तीसगडी शब्द आहे, आरोग्य मैत्रिणीला शब्द आहे मितानिन. तर त्या मितानिन पण हे काम करतात, कारण त्यांना त्या कामाचे मिळतात ना, त्यामुळे त्या दर काहीतरी त्यांचं मंगळवारी का काय ठरलेलं असतं वॅक्सिनेशनचं हे, त्याप्रमाणे त्या मुलांना आणतात. पण शेवटी अजूनही इंटिरियरच्या पाड्यांमध्ये म्हणजे एखाद्या गावाचं आमच्याकडे एकतर आधी विरळ लोकवस्ती आहे, कारण माझ्या शेताजवळ माझं घर अशी सगळी रचना असल्यामुळे गावं पण खूप लांब पसरलेली, पाडे पण दूर, त्यामुळे त्या दूरच्या पाड्यातल्या आल्या तर आल्या बायका किंवा हे बरं ती सांगणारी पण त्यांच्याच गावातली, त्यामुळे स्वाभाविकपणे तिचं किती ऐकणार असं सगळं होतच. पण तरी पहिल्यापेक्षा खूप मोठ्या प्रमाणात वॅक्सिनेशन झालेलं आहे. जनजाती महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी पण आपण काही उपक्रम सुरू केले, जसं छोट्या जे रानात मिळणारा मेवा आहे किंवा ते विकण्याच्या विषयात, तर त्याबद्दल थोडी माहिती. नाही, उपक्रम असे नाही सुरू केले मी काही, पण त्यांना आम्ही एक केलं की त्यांना त्यांचं जे वनोपज आहे ते वनोपज जेव्हा त्या आठवडे बाजारामध्ये विकायला आणतात तेव्हा आपल्याकडे इथे पण होतीच पद्धत ती, बरोबर, मी ठाणे जिल्ह्यात बघितली आहे की आठवडे बाजारामध्ये हे व्यापारी जे असतात ना वेगवेगळ्या वस्तू विकत घेणारे, त्याला आमच्याकडे काटा लावणं म्हणतात, कारण ते वजन लावून विकत घेतात ना. तर ती विकत घेण्याची त्यांची पद्धत अशी, काय झालं बरेच लोक ना, त्यामुळे मग ह्या व्यापाऱ्याकडे जास्त माझ्याकडे जास्त सामान म्हणजे माल मला मिळाला पाहिजे म्हणून मग या बायका विकायला येतात त्यांच्या टोपल्या ओढणं, जे चिंच
मोह म्हणजे मोहाची फुलं आणि बिया, नंतर आता या जुलैच्या काळामध्ये वगैरे, नंतर आवळा, आंब्याचं म्हणजे आमचूर, कच्ची कैरी हे करून सुकवून त्याचं चूर्ण करून नाही पण असे अनेक हे हो. डिंक, चारोळ्या ह्या आम्ही होतो तेव्हा होतो 90ला. त्याच्यानंतर आता हळूहळू त्याचंही प्रमाण कमी झालंय. मध तर असं आहे की मध, डिंक आणि चारोळ्यासाठी न येण्याचं प्रमाण नंतर आम्हाला कळलं की ते व्यापारी आधीच त्या गावात जाऊन त्यांना उसने पैसे देतात. त्यामुळे ते डायरेक्ट त्या व्यापाऱ्यांनाच देतात. म्हणजे आम्हाला सुद्धा कोणी दिलेलं नाहीये, आम्ही मागितलं तरी सुद्धा. कारण का तर त्यांनी पैसे घेतलेले असतात, त्यामुळे ते त्या व्यापाऱ्यांनाच आधी देतात, असं होतं ते. ह्या सगळ्यामध्ये त्यांची फसवणूक होणं हा एक भाग. आणि दुसरं असं की त्या महिलेची टोपली ओढून घ्यायची की नाही, आणि ती ओढायची आणि त्या महुआच्या ढिगाऱ्यातच टाकून द्यायची. तो कितना है, त्याचा अंदाज की ही एवढी टोपली आहे म्हणजे हे 5 किलो असणार वगैरे वगैरे, आणि मग त्याच्या अंदाजाने पैसे द्यायचे. पण हे जेव्हा आमच्या लक्षात आलं तेव्हा एकदा आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या, महिला आम्ही ज्या बसायचो महिन्यातनं एकदा, त्यावेळेला चर्चा झाली की हे काय करायचं. तर मी म्हटलं काय नाही, वो जाके खडे रहेंगे वहां. तर खड़े रहेंगे, मैं बोली हाँ हम खड़े नहीं रहेंगे तो उनको तो कहाँ से आधार मिलेगा, हम क्या व्यापारी उनके घर घर जाके थोड़ी बोल सकते हैं कि भाई ये बंद करो वगैरह. वहां खड़ा रहना पड़ेगा और जो ऐसा टोकना को खींच रहा है उसको खींचने के लिए रोकना पड़ेगा. हाँ बोले ये अच्छा है. मग काय त्या तयार होत्याच. पण त्यामुळे आम्ही ते अशा 4-4, 5-5 जणी जाऊन असे जवळजवळ 5 बाजार आम्ही केले. त्यामुळे त्या आमच्या परिसरातल्या बाजारांमध्ये त्याचं प्रमाण नाही न के बराबर. कारण आणि त्याचबरोबर आम्ही महिला चेतना शिबिरं जी घ्यायचो त्या शिबिरांमध्ये पण आम्ही सांगायचो की हे तुमची वस्तू ही कशी आणि कुणाला आणि केव्हा विकायची हा तुमचा अधिकार आहे. त्यामुळे तो कोणीतरी आपली टोपली खेचतोय म्हणून त्याला टोपली द्यायची गरज नाही. तुम्हाला जेव्हा वाटेल तुम्ही ते समजून घ्या, आणि तुम्ही शिकलं पाहिजे थोडासा हिशोब करायला. त्यामुळे आम्ही मग नंतर शिक्षा शिबिरं पण सुरू केली. अशी छोट्या घटनेतनं छोटे उपक्रम आम्ही सुरू करत गेलो. की शिक्षा शिबिर म्हणजे काय, ज्याला कुणाला 15 दिवस इथे आश्रमात येऊन शिकायची इच्छा आहे असे महिला आणि पुरुष आमच्याकडे या. आई थोडंसं वाचायला शिका, थोडंसं गणित शिका, झालं. त्याला येतच असतं, त्यांच्या गोंडी भाषेतच आम्ही शिकवलं, त्यामुळे त्यांना ते लगेच समजलं. पण तुम्ही तुमची जोपर्यंत आता म्हणजे अगदी छोटी गोष्ट कुठली, आमच्याकडे सगळी नैसर्गिक फळं उपलब्धच आहेत, अगदी रामफळं वगैरे सुद्धा. केळी तर खूपच छान मिळतात काही गावातनं. ती लावली की पहिला त्याच्यावरती हे ते जे कोणी नोकरी करणारे लोक आहेत बराबर आपले उठून आपल्या याच्यात घालणार, पिशवीमध्ये घालणार. मग ती किती रुपयाची आहे, त्याचा काय डझनाचा भाव वगैरे तर भागच नाही. ते असे जे वाटे करून म्हणलं तिथं उभं राहायचं आम्ही. तिला वाटे लावू देत, तिला त्या वाट्याची किंमत ठरवू देत, आणि मगच तुम्ही ते घ्यायचंय हातात. म्हणजे हे आम्ही त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन केल्यामुळे याचा परिणाम झाला पुष्कळ. आणि त्याचा पुढे आम्ही त्या शिबिरांमधनं पण हे सांगत राहिलो महिलांना. आणि मग हळूहळू शिक्षणाचंही आता प्रमाण वाढल्यामुळे आताची परिस्थिती वेगळी आहे. जागरूकता आली आहे. केंद्र शासनाच्या किंवा राज्य शासनाच्या ज्या आरोग्य योजना आहेत त्याकडे आपण कशा दृष्टीने पाहता, किंवा त्या योजनांचा लाभ तिथे पेशंट्सना मिळतो आहे का? मिळतोय. काही म्हणजे ज्या योजना आहेत ना त्यांचं थोडंसं आधार कार्डशी पण मला वाटतं लिंक आहेत त्यामुळे ज्यांच्याकडे आधार कार्ड नसेल तर ते स्मार्ट कार्ड पण बनत नाही त्यांचं, त्यामुळे त्या योजनांचा त्यांना लाभ मिळत नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की जी सिस्टीम इथे आपण लावलेली आहे ना, तुम्ही CS ती सिस्टीम तर काय आमच्याकडे असं सांगणारं कुणीच नाहीये. एक तर त्या योजनांची पूर्ण माहिती त्या सरकारी लोकांना पण नसते. तिथे तो बोर्ड आहे प्रत्येक जिल्हा सिव्हिल हॉस्पिटलला सरकारी, ते आहे की ह्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं स्मार्ट कार्ड आणि याचं अपडेटिंग आणि हे सगळं होईल. पण नेमकं त्यात कुठले उपचार होतील आणि काय करायला हवंय वगैरे याची माहिती काही त्यांना मिळत नाही, आणि मिळाली तरी मुळात आमचीच तेवढी कळण्याची क्षमता नाहीये. त्यामुळे ते खूप अवघड आहे. आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना सुद्धा याच्यातलं प्रशिक्षण घेणं आवश्यक आहे असंही माझ्या लक्षात आलेलं आहे. कारण आम्हाला जे बाहेरनं हॉस्पिटलकडनं जेवढी माहिती मिळते तेवढंच होतं. सरकारी हॉस्पिटलमध्ये तर काहीच माहिती देत नाहीत. प्रायव्हेट हॉस्पिटलला जे ह्या विशेषतः आयुष्यमानसाठी जे जोडले गेलेले आहेत ते हॉस्पिटल सुद्धा अर्धीच माहिती देतात, आणि त्यामुळे काही ठिकाणी आम्हाला पैसे भरावे लागलेले आहेत. म्हणजे कॅशलेस ट्रीटमेंट हा शब्द सुद्धा मी इथंच ऐकला आजच.
म्हणजे हे होऊ शकतं. हा, तोपर्यंत आम्हाला सगळेजण हेच सांगत होते, नहीं नहीं वो होता है लेकिन कहाँ मैडम, इतना थोड़ी होगा, वो तो थोड़ा बहुत पैसा तो लगता ही है ना. आम्हाला पण खरंच वाटलं की हो बाबा, असेल बाबा, आता ते काय लिहिलंय तर तेच समजू शकतात. आम्ही समजू शकतो, पण त्याला जो लागणारा वेळ आहे तो सगळा, आणि ते सगळं लक्षात ठेवणं, त्याप्रमाणे प्रत्येक पेशंट आम्हाला, कारण पेशंटवर पेशंट त्याच्यात आम्ही इतके बुडलेलो असतो की ती जी टेक्निकल माहिती आहे, आणि ती माहिती आम्हाला केवळ असून उपयोग नाही ना, आमच्या कार्यकर्त्याला पण माहिती असायला पाहिजे, त्याचं ट्रेनिंग झालं पाहिजे, तर ते चांगल्या पद्धतीने करू शकतील. तर ते असं सगळं, हा सगळ्याचा अभाव असल्यामुळे पेशंटला एकतर ट्रीटमेंटला हात धुवावे लागतात ट्रीटमेंटशी, कारण त्याला तेवढी मिळत नाही, मिळाली तर त्याच्यामध्ये पैसा ओतावा लागतो, आणि त्याच्यामध्ये दोन गोष्टी, तो स्वतःचा पण जमीन विकून म्हणा, किंवा काहीतरी हे ठेवून म्हणा, सावकाराकडे गहाण ठेवून असा पैसा उभा करतो, किंवा मग आम्हाला समाजाकडनं पैसे गोळा करून त्याची ट्रीटमेंट करावी लागते. आपण CS म्हणून जे काम करतो आहोत त्याच कामाची आवश्यकता खरं तर ताईंच्या इथे सुद्धा आहे, खूप आहे, आणि तिथे सुद्धा अशा पद्धतीने काम करणारं कोणीतरी असलं पाहिजे. तुमच्यातले कोणी तयार असतील तर चला. नक्कीच ताई. पुढचा प्रश्न माझा असा आहे की अशा पद्धतीच्या दुर्गम भागामध्ये काम करताना जिथे नक्षलवाद्यांचं वर्चस्व आहे, तर कधी नक्षलवाद्यांशी सामना करण्याचा प्रसंग आला का, किंवा त्यांच्या कामामुळे किंवा त्यांच्या तिथे असण्यामुळे आपल्याला काही आव्हानांना सामोरं जावं लागतं का? बरोबर आहे. नाही, असं आहे की एकतर झालं कसं, 1990ला आम्ही जेव्हा गेलो तेव्हा नक्षलवाद होता, पण तो खूप, जो तुम्ही जर बस्तरचं हे बघितलं तर अबुझमाड म्हणून जो अतिशय घनदाट जंगलांचा, आणि अबुझ म्हणजे अननोन, माड म्हणजे प्रदेश, असंच त्याचं त्या भागाचं नावच अननोन भाग असा असल्यामुळे तिथे वस्ती पण कमी होती, आणि जंगल घनदाट, त्यामुळे लोक जाऊ शकत होती. अशा ठिकाणीच त्यांनी आपले अड्डे बनवले. त्यामुळे तिथपर्यंत ते होतं, तोपर्यंत म्हणजे आमच्या ह्या काही कार्यकर्ते त्या भागातल्या आहेत, त्यांच्या घरातनं येऊन पण गेलेले आहेत. पण आम्हाला डायरेक्ट असं फार कधी झालं नाही. त्याचं कारण असं की एकतर आमच्याबरोबर हे सगळे वनवासी स्थानिक कार्यकर्ते होते, त्यामुळे आमचं कधी झालं नाही. आणि दुसरं असं की त्यांचा प्रभाव तेवढ्या बारसूरपर्यंत एवढा आलेला नव्हता, जो नंतर आला 2003, 4, 5 मध्ये. तर भरपूर मोठी धुमस चक्री झाली, अनेक गावच्या गावं विस्थापित झाली. राज्य सरकारला एकूण 27 शिबिरं, राहत शिबिरं उभी करायला लागली लोकांना राहण्यासाठी. त्यांचं जेवण खाण सगळं हे करण्याची जबाबदारी संपूर्णपणे सरकारची. असं खूप मोठं रणकंदनच झालं ते. आणि नंतर ते काही कारणांनी शमलं, परंतु त्याचे चटके पुढे अगदी आता 10-11-2012 पर्यंत वगैरे पण जाणवत होते. त्याच्यामध्ये एक गोष्ट अशी झाली की गावामध्ये जाणं, आणि आम्ही ज्या बैठका घेत होतो, ग्राम समित्या तयार करणं, महिला समित्या तयार करणं, महिला शिबिरं घेणं, युवती शिबिरं घेणं, हे सगळं त्याला आपण संघटनात्मक काम म्हणतो, की ज्याच्यातनं माणूस सजग होतो आपल्या स्वतःच्या बाबतीत आणि समाजाच्या बाबतीत. ते सगळं काम मागे पडलं, कारण त्याला त्यांची बंदीच होती. या कोई आएगा नाही, मीटिंग नाही लेगा, म्हणजे हे वनवासी कार्यकर्त्यांना पण लागू होतं. त्यामुळे आम्ही जाऊ शकलो नाही. दुसरी गोष्ट अशी की आम्ही ज्या ग्राम समित्या, महिला समित्या तयार केल्या 2002 पर्यंत, त्या आमचे अभ्यास वर्ग पण होत असत वर्षातनं 2दा. ते सगळे लोक, होतं कसं, ते रात्री बैठक घ्यायचे, आल्यानंतर दादा लोक म्हणायचे, आमच्याकडे त्यांना दादा लोक किंवा अंदरवाले असे 2 शब्द होते. ते बैठक घ्यायचे. बैठक झाल्यावरती ते काय नाच गाणं सगळं झालं की मग अच्छा चलो आपके गाव का कोण हमारे साथ देगा, कोण मुखिया बनेगा, की ते आमच्या ग्राम समितीतलेच एखाद्याला पुढे करायचे. हे आहे ना, कारण त्यांना त्याची गंभीरताच नव्हती की हे राक्षस बनून उद्या आपल्याला त्याचा सामना करावा लागणार आहे. हे आपल्याला, कारण ते सांगताना असंच सांगत होते ना की आम्ही तुमचे मसीहा आहोत, तुमचा जो शोषण होत आहे, तुम्हाला जी वागणूक चांगली मिळत नाहीये, तुम्हाला तुमचं सरकार तुम्हाला लुटायला आलेलं आहे, अशाच पद्धतीने त्यांचा सगळा, किंवा हे जे बाकी आमच्याकडे छोटा भारत आहे, उत्तर प्रदेशी आहेत, तुमचे बिहारी आहेत, बंगाली आहेत, उडिया आहेत, मराठी तर आहेतच आहेत, कारण मराठी तो संपूर्ण प्रदेशच नागपूर आणि या सगळ्याच्या आधिपत्याखाली होता ब्रिटिश असताना. त्यामुळे अनेक सगळेच, म्हणजे छोटा भारत म्हणलं मी तसं, ते सगळे आहेत, केरळी आहेत, सगळे आहेत, तेलुगू तर आहेतच आहेत, कारण आमची सीमाच त्याला लागून आहे, तेलुगू, उडिया वगैरे. तर हे सगळे लोक तुम्हाला लुटायला आलेले आहेत.
हे तुमचे नाहीत, तुम्ही इथले मूळ निवासी. जो आता आपल्याकडे इथे प्रश्न आलाय तोच आमच्याकडे आता आणखीन जास्त जोरात आहे ह्या शब्दामुळे. पण असं सगळं असल्यामुळे त्यांना असं वाटलं की अरे हे आपल्याला आपल्या सगळ्या ह्याच्यातनं सोडवायला आलेले आहेत आणि आपल्याला मदत करण्यासाठी आलेले आहेत, अशी त्यांनी प्रतिमा स्वतःची निर्माण केली. आणि त्यामुळे त्यांना त्या त्या ठिकाणी त्यांना ते गावामध्ये काय म्हणू आपण, पनाह शब्द म्हणतो ना हिंदीमध्ये, की त्यांना ते त्यांनी खातिरदारी केली. कारण ज्या गावात ते राहतील त्या गावात त्यांची शस्त्र सोडून सगळं उचलून घेऊन जाणे दुसऱ्या गावापर्यंत, त्यांना जेवण जेवायला देणे, ह्या सगळी जबाबदारी त्या गावाची असायची. नंतर म्हणजे आज 2000 साधारण 15-16 नंतर अशी परिस्थिती आली की गावाच्या गावं सांगायला लागली की नाही अभी हम आपका कुछ नहीं करेंगे, व्यवस्था वगैरे वो आपको जाना है जाओ वगैरे. म्हणजे हा त्यांचा केडर हे पण सगळा सुटत चालला होता हळूहळू. कारण त्याच्यामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांचं जे मिळून जे काही काम होतं त्याच्याकरता लोकांचाही भ्रमनिरास झाला या सगळं. पण आम्हाला जे त्याच्यामध्ये आता आम्ही जेव्हा 2010 नंतर पुन्हा तिथे कामाला गेलो 6-7 वर्षाच्या गॅप नंतर, त्यावेळेला आम्हाला गावात जाताना तिकडून संदेश यायचा जर आम्ही जाणार असू तर, की नाही आज मत आओ, आज अंदर वालों का दादा लोगों का मीटिंग है, वो चले जाएंगे उसके बाद आप आइए. त्यामुळे आम्हाला तिथे अनेक ठिकाणी विरोध नाही झाला. आणि विरोध कल्याण आश्रमाला पण नाही झाला जोपर्यंत आम्ही बैठका घेत नाही तोपर्यंत. पण बैठका घेणं, लोकांना जोडणं हे जर करायला लागलो तर हिंदू वगैरे शब्द तिथे वापरायचे नाहीत. त्यांनी अनेकांनी आतल्या गावांमध्ये त्यांनी रक्षाबंधन नाही, तुमच्या ज्या काही गणपती आहे, अमुक आहे तमुक आहे, ते सगळं बाहेर टाकून द्या, तुमचे देवी देवता फक्त तुम्ही करा वगैरे वगैरे असं सुरुवात केलेलीच होती. पण हा सगळा त्रास त्यांना, आम्ही बाहेरचं जरी असलो तरी आम्ही वनवासी आमच्या बरोबर होते, कार्यकर्ते आहेत अजूनही, आणि त्यामुळे तो कमी झाला. आणि दुसरं असं की लोकांनी सांगत गेले की नाही इतर मत आओ वगैरे. आता कुठेतरी आम्ही सोलरचे दिवे पण आम्ही त्याचा पण प्रसार करत होतो मधल्या काळात. तर त्यावेळेला ते सांगायला गेल्यानंतर तिथे समोर कोणीतरी येऊन बसायचं. आपल्याला काय कळणार आहे की तो आहे म्हणून, त्याच्या आतमध्ये इथे काडतुसं लावलेली वगैरे वरनं जॅकेट घातलेलं, त्यामुळे कळायचंच नाही काही की तो कोण बसलाय. लोकांना कळायचं. त्यामुळे तो असंच बरेचदा झालं की त्यांनी जाऊन मग ह्याच्याकडे चौकशी केली की ये कोण आहे, क्या है. म्हणजे जे नवीन गाव आहे तिथे त्यांनी ते सरळ सरपंचाकडेच चौकशी करतात की हे कोण आहे. कारण सरपंचाची जबाबदारी असते. पूर्वी सरपंच व्यवस्था इतकी नव्हती, आता ती आहे. त्याच्यामुळे सरपंच जेव्हा सांगतो आम्हाला की नाही आप आ सकते हैं, बिलकुल भैया कोई ये नाही, डर नाही आहे भाभी जी आप, म्हणजे मी एकटी वगैरे पण अजूनही मी जाऊच शकते. तर हे तिथे तिथल्या लोकांमध्ये जी सेवा कार्य आम्ही सुरुवातीला केलं, जे आमच्या अखिल भारतीय संघटन मंत्री भास्कर रावजी त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर उभं करा आणि सेवा कार्य करा, त्याच्यामुळे गुडविल होईल आणि तुमचा बेसही तयार होईल. हे त्यांना विजन, कारण त्यांना तर सगळंच कळत असणार ना, आम्हाला काही तेव्हा खूप आतमध्ये किती ते नक्षलवादी झालंय काय माहिती नव्हतं. तर त्यांनी ते सांगितल्यामुळे आम्हाला त्याचा खूप फायदा झाला आणि आम्हाला त्यामुळे विरोध असा कुठे झाला नाही. जो काही झाला त्यावेळेला आमच्या बरोबरच्या कार्यकर्त्यांनी ते सगळं हँडल केलं. कारण आमच्या चितूचं म्हणणं तेच होतं. चितूला एकदा असंच खूप इंटिरियरच्या गावामध्ये आम्ही हे पोषक आहार केंद्र सुरू केलेलं ना, तर ते गेल्याबरोबर त्यांनी विचारलं हे कोण आहे. सगळे लुंगी नेसलेले, म्हणजे असं वाटलंच नाही की ते कोण असतील काय. त्यांनी विचारलं, ह्यांनी सांगितलं की नाही वो तो हम लोग यहाँ बच्चों को पोषक आहार देने आते हैं, ऐसा सगळं दाखवलं. चार्ट दाखवले, तुमचं पोषक आहार दाखवला, रजिस्टर दाखवलं, मुलांचे फोटो काढलेत आम्ही, प्रत्येक रजिस्टरला फोटो आहे ना मुलाचा. ते सगळं अरे ये तो बहुत अच्छा है, करिए आप बहुत अच्छा काम कर रहे हो, असं झालं त्याचं. पण ते सुद्धा म्हणजे ती सगळे बरोबर असल्यामुळे, आणि ती भीती मात्र डॉक्टरांच्या मनात होती नेहमी की बाबा आपल्याला कोणी बोलवलं आतमध्ये ट्रीटमेंट करायला तर जायचं का नाही, हा खूप मोठा प्रश्न होता. पण तो सुदैवानी त्या सुरुवातीच्या काळात झाला नाही. आणि 1-2दा असे लोक कोणीतरी येऊन गेले, औषधं घेऊन गेले. मग नंतर कळलं की हे कोणीतरी आला ना नक्षला, त्यांनी एकच नक्षली पकडला गेला. त्यांनी सांगितलं म्हणजे तो आश्रम से लाया दवाई. मग ते आले ह्यांच्याकडे चौकशी करायला. ह्यांनी हम नहीं जानते, कोई किसी को नहीं जानता हूँ मैं, कौन आया कौन गया, जैसे जो दवाई मांगे होंगे पता नहीं वगैरे असं झालं. मग ते आम्ही आमदाराला सांगितलं, तिथल्या सारखी चौकशी व्हायला लागली म्हटल्यानंतर त्यांनी सांगितलं वो सेवा के काम के लिए आए हैं, उनको सेवा करने दो, आपको जिनके साथ आपको लड़ना है आप लड़ो.
उसका ये सब नाही चलेगा, म्हणजे पोलिसांना सांगितलं की तुम्ही सारखी सारखी त्यांच्याकडे येऊन चौकशी करू नका आणि त्यांना त्रास देऊ नका. त्यामुळे असं खूप कमी झालं, म्हणजे डायरेक्ट आम्हाला त्यांचं कन्फ्रंटेशन झालंय आणि हे असं नाही झालेलं. ते साधारण वनवासींना ते नेत होते. आमच्या चितूलाही एकदा असंच एका काहीतरी देवी देवतांचा कार्यक्रम आहे म्हणून गेला होता. प्रत्यक्ष सगळे 500-800 लोक जमलेले, त्याच्या 3 लेअर मधनं तो गेला आणि मग त्याला तिथे सांगितलं आप क्या काम करते हो बताओ. मग त्यांनी ते सगळं सांगितलं. मग त्याच्यानंतर तो म्हणाला आता आम्ही घरी जाऊ. नाही नाही बोले अभी 3 दिन कहीं नहीं जाना है, हमारे शिविर में रहोगे. तो बोला ऐसा कैसे होगा, हम तो वहां पर बता के आए हैं, हम वापस आएंगे. ते कसं बसं करत तिथून तो बाहेर सुटला. ताई, आता 3 दशकानंतर जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्याकडे मागे वळून पाहता तेव्हा काय वाटतं की बस्तरने तुम्हाला काय दिलं? बस्तरने आम्हाला समाधान दिलं आहे आणि खरं म्हणजे अजून काम करण्याची प्रेरणाही तेवढीच जागृत ठेवलेली आहे. कारण आमच्याकडचे सगळे प्रश्न हे आभाळभर प्रश्न आहेत. जे प्रश्न आपल्याला इथल्या समाजात दिसतात त्याची खूप मोठी आवृत्ती आमच्याकडे आहे. त्यामुळे भरपूर काम करायचंय आणि ती प्रेरणाच आहे खरं म्हणजे. थोडं व्यक्तिगत आयुष्याबद्दल प्रश्न आहे. म्हणजे तसं बघायला गेलं तर आता तुम्ही दोघं जे काम करता आहात सामाजिक काम, पण तुमच्या वैयक्तिक आयुष्य आणि सामाजिक काम याच्यामध्ये कोणतीही रेषा सुद्धा, अस्पष्ट रेषा सुद्धा दिसत नाहीये. सो असं व्यक्तिगत आयुष्य आणि सामाजिक काम बॅलन्स होतं का? दुसरं, काही स्वतःचे छंद किंवा आवड जपता येते का काम करत असताना? ऍक्च्युली जेव्हा आम्ही गेलो ते वय आमचं खूपच असं तुमच्यासारखेच, आम्ही कॉलेज आहे आणि हे सगळं जीवन संपवूनच तर गेलेलो होतो. त्यामुळे त्या ह्याच्यात तो जोशच असतो ना की आपण जे काम स्वीकारलंय ते झोकून देऊन करायचं. त्यामुळे त्यावेळेला असे काही छंद आपण करावेत किंवा हे असं काही नव्हतंच मनामध्ये, ते आलंच नाही. ते आता येतं की आता जरा आपण म्हणजे आता डॉक्टर साहेब एक गाणं बिणं शिकण्याचा मध्ये प्रयत्न चालू होता त्यांचा वगैरे असं, पण तेही रोजच्या कामामध्ये ते होत नाही. पण असं वाटतं की आपल्याला काहीतरी वेगळा छंद पण पाहिजे, कारण ती जी टेन्शन्स असतात कामातली, त्या टेन्शन इथे कसं आहे, महाराष्ट्राचा एक चांगला म्हणजे भाग आहे की महाराष्ट्रामध्ये तुम्हाला समविचारी गप्पा मारणारे असे सगळे मिळू शकतात. तुमचं मन हलकं, आज ज्याला लिस्नर आपण शब्द वापरतो ना, तो लिस्नर इथे मिळू शकतो. आमच्याकडे ती पण व्यवस्था कमी आहे. कारण वनवासींचं कसं आहे, आम्ही जे सांगू ते ऐकायचं त्यांनी, म्हणजे त्यांना त्यांची ऐकण्याची भूमिका असते. पण आमचं पण काहीतरी ज्या काही आमच्या गोष्टी आहेत, जे काही आम्हाला अनुभव आले, निगेटिव्ह असतील पॉझिटिव्ह असतील किंवा काही त्याच्याबद्दलचं, किंवा आम्ही जो मार्ग चालतो आहोत तो बरोबर आहे की नाही, हे जसं आपण इथे, आणि मला विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते तो सवय फारच होती की सगळे आपले जे प्राध्यापक आहेत कार्यकर्ते त्यांच्याशी गप्पा मारायच्या, किंवा जे पूर्णकालिक माझ्या वेळेला होते अशोक नाफडे आणि अंजली परचुरे, म्हणजे आता देशपांडे, ते त्यांच्याशी आम्ही गप्पा मारायच्या, वादविवाद करायचे. हे याचं काही तिथे काही नव्हतंच ना. त्याच्यामुळे तो एक बौद्धिक भूग भागणं हा खूप मोठा तिथे आम्हाला नव्हता म्हणजे तो. आणि दुसरं असं की पण एक आहे की काय आपल्या कामाला लागेल अशा प्रकारचं वाचन आणि किंवा त्या प्रकारचं हे ते मात्र नक्की होत असे. आणि मग फोन आल्यानंतर, म्हणजे लँडलाईन फोन आल्यानंतर तर ते खूप माझं काम सोपं झालं, कारण आम्ही इथल्या कार्यकर्त्यांची बोलायचो, विशेषतः महिला कार्यकर्त्यांची, की इथे जे काही वेगवेगळे उपक्रम कल्याण आश्रमाच्या महिला कार्यकर्त्यांनी राबवले त्याचा आम्ही छोट्या प्रमाणात तिथे आपल्या पद्धतीने कसं करू शकतो, काय करू शकतो असं सगळं, किंवा कल्याण आश्रमाचे जे वसंतराव तांबे वगैरे असे जे कार्यकर्ते होते की ज्यांचा आम्हाला आधार होता सगळ्या पद्धतीने, त्यांच्याशी पण गप्पा मारणं हे सगळं शक्य झालं. वैयक्तिक आयुष्याचं म्हणाल तर आमच्यावरती जी जबाबदारी होती ती आमच्या दीर आणि जाऊबाईंनी सांभाळली. त्याच्यामुळे त्याच्याबद्दल काही, माझ्या माहेरच्यांबद्दल काही प्रश्नच नाही. उलट त्यांना बरं वाटलं की हिला हिच्या मनासारखं मिळालं बुवा, त्यामुळे आता तिचे काय म्हणजे हे राहणार नाही, तक्रार राहणार नाही असं. आणि दुसरं असं की म्हणजे हा माझा खूप व्यक्तिगत प्रश्न आहे, आपण खूप कमी ग्रुप आहे म्हणून मी सांगते आणि सगळे तरुण आहेत म्हणूनही मी सांगते की आम्हाला मूल होण्यासाठी पण काहीतरी प्रयत्न करा तुम्ही. म्हणजे एकदा हे झालं पण माझं मिसकॅरेज झाल्यामुळे नंतर प्रयत्न केले पाहिजे. वगैरे घरनं माझ्यावरती दबाव नाही, एक प्रेम, मी दबाव मानत नाही त्याला, कारण प्रेम असतं आपल्या आई वडिलांचं आपल्यावर, त्यामुळे तो दबाव नसतो. ते त्यांना असं वाटत असतं आणि ते चुकीचं नसतंच. तर तसं ते झालं होतं. पण मग दत्तक घेऊ शकता का वगैरे असं पण कोणी काही सांगितलं. तर मी म्हटलं की नाही, मला छात्रावासातल्या ज्या मुली आहेत, एकतर ते छात्रावास सुरू झाल्यामुळे माझं अर्ध हे
तिथेच शमन झालं, कारण छोट्या छोट्या मुली होत्या. त्यामुळे तुम्हाला किती मुलं आहेत असं कोणी विचारलं की मी 11-12 पासून ते जोपर्यंत 32 पर्यंत मुली होत्या, मी होते तोपर्यंत. त्यामुळे त्या आहेत असं सांगते म्हणजे अजूनही. तर त्याच्याकडे जर लक्ष, आपल्याला कामात जर पूर्ण लक्ष द्यायचं असेल तर दुसरं कुठलं तरी चॅलेंज तुमच्या समोर घेऊन चालणार नाही, असं मला त्याचा एक व्यावहारिक माझी नेहमी दृष्टी असते, त्यामुळे असेल. आणि त्यामुळे आमच्या दोघांचाही त्याच्यामध्ये विचार झाला आणि आम्ही ठरवलं की नाही, आपल्याला हे जर काम, कारण आम्ही वेगळ्या भागात होतो, तिथल्या भागाची जी बाकीचा सपोर्ट आहे जो महाराष्ट्रात मिळू शकतो, तो सपोर्ट आम्हाला तिथे आजही फार कमी आहे. त्यामुळे अशा ह्याच्यामध्ये जर काम करायचं असेल तर आपण आणखीन वेगळी चॅलेंजेस घेऊन काहीतरी करणं हे त्या कामाला न्याय देण्यासारखं होणार नाही. त्यामुळे आम्ही हे झालं. आणि व्यक्तिगत आयुष्यात मगाशी म्हटलं तसं की माझ्या जाऊबाईंनी तर लग्न झाल्यानंतर आम्ही 6व्या दिवशी निघालो. पहिलं पाऊल आम्ही त्यांच्याच घरातनं बाहेर काढलं. तर सकाळत नव्हतं, ते देहू रोडला होते तेव्हा. तर त्यांनी निघताना आम्हाला सांगितलं, तुम्ही ज्या भागात जाताय त्या भागाची आम्हाला सुद्धा माहिती नाही. मी भूगोलात जरूर शिकवते, बस्तर वगैरे सगळं, पण आम्हाला तिथलं माहिती नाहीये काही. पण तुम्हाला केव्हाही वाटलं तर तुम्ही आमच्या ह्या घराची दारं उघडी आहेत तुम्हाला. ते तेवढं वाक्य सुद्धा त्यांना काहीही सामाजिक कार्याची फारशी माहिती नसताना, कुठल्याही घरात कोणीही असं संघ, विद्यार्थी परिषद याच्या विचाराचं नसताना त्यांनी हे म्हणणं आणि माझ्यासारख्या नवख्या मुलीला आधार देणं हे मला खूप वाटलं मोलाचं. आणि त्याच्याच आधारावर त्यांनी नंतर आमच्या घरातले, सासरचे, मायाचे सगळे येऊन गेले, सगळे बघून गेले. माझे सासरे सुद्धा 3 वेळा 1.5 वर्ष आमच्याकडे राहिले, खूप आनंदाने राहिले. आमच्या मुलींना पण ते इंग्रजी शिकवत होते, छोट्या छोट्या मुलींना. तर असं ते म्हणजे हे होत गेलं. त्यामुळे व्यक्तिगत आयुष्यात आम्हाला कधी अशी आपण काहीतरी घरची जबाबदारी पार पाडायला पाहिजे असं काही झालं नाही. आणि त्यामुळे आम्हाला सरळ साधेपणाने करता आलं काम, म्हणजे मोकळ्या मनाने. या सगळ्यामध्ये खऱ्या अर्थाने आपले जे लिस्नर आहेत डॉक्टर गोडबोले, त्यांचं जर एका शब्दात वर्णन करायचं, अरे बापरे, त्यांचं एका शब्दात वर्णन करायचं म्हणजे अत्यंत संवेदनशील आणि अत्यंत निसर्गप्रेमी असे आहेत ते. माझ्या मामीच्या शब्दात सांगायचं तर हे आमचे दावई खूप वेगळेच आहेत. कारण का तर कुठल्याही प्रकारची राजकीय चर्चा आहे याच्यात त्यांना, आमच्या घरात ती फार होती, संघाचं घर असल्यामुळे माझ्या माहेरी, त्यामुळे ती सगळी चर्चा असायची. पण ह्यांचं म्हणजे तारे बिरे असं ते सगळं, पक्षी, नंतर वृक्ष, ह्याच्यातच सगळं. त्यामुळे ते म्हणायचे ना, मी चुकून डॉक्टर झालो, मला जर माहिती असतं तर मी आधी वनाधिकारीच झालो असतो, म्हणजे त्या ह्याच्यातल्या परीक्षा मी दिल्या असतं तर मला जास्त चांगलं वाटलं असतं असं. तर त्यांचं ते संवेदनशील हे त्यांचं सगळ्यात महत्वाचं आहे. आणि त्यामुळे ते एवढ्या विपरीत त्याच्यात सुद्धा तिथे टिकून आहे. कार्यकर्त्यांना नेहमीच असं वाटत असतं की आपण जे काम करतोय ते काहीच नाहीये, आपण तर आपलं काम करतोय. पण खूप मोठं काम खरं तर तुम्ही आणि सरांनी उभं केलेलं आहे आणि त्याचा समाजाला खूप जास्त फायदा होतोय. त्याची दखल आता भारत सरकारने सुद्धा घेतली आहे आणि आपल्याला अतिशय मानाचा असा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला. तर हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर कोणत्या प्रकारच्या भावना तुमच्यामध्ये, मनामध्ये किंवा सरांच्या मनामध्ये होत्या? बरोबर, आमच्या दोघांच्याही मनामध्ये म्हणजे हे तर नक्कीच आहे की आमचं दंतेवाडा जिल्हा प्रशासन ह्या बाबतीत खूप सक्रिय होतं की अरे आप लोग इतने साल से काम कर रहे तो आपको मिलना चाहिए वगैरे वगैरे. आणि त्याप्रमाणे त्यांनी पाठपुरावाही केला, कमीत कमी 3 वेळा केला. 3ऱ्या वेळेला मिळालं ते, 2 वेळा 3 वेळा झाल्यावरती. आणि दुसरं असं की त्यामुळे राज्य सरकार नंतर केंद्र सरकार यांचे आम्ही नक्की आभारी आहोत. आम्हाला खूप आनंद झाला हे सगळं मिळाल्यानंतर. हे तर सगळ्यांना माहितीच आहे की आपण ह्यासाठी करत नाही हे काम, परंतु ते झाल्यानंतरचा जो फायदा आम्हाला दिसतो आहे आमच्या कामाला, तो म्हणजे आमचा एक से राहील कुठे ना कुठे केंद्र सरकारी सिस्टीम मध्ये, की जो केवळ कलेक्टर आणि ह्या वरच्या अधिकाऱ्यांपुरताच मर्यादित होता. खालचे जी सिस्टीम आहे की म्हणजे ते म्हणतात ना, अरे ये तो चले जाएंगे, हम है, ते हम है वाले जेवढे आहेत कुठल्या कुठल्या डिपार्टमेंटचे, त्यांचा आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल. आम्ही काही म्हटलं तर त्याला वजन येईल. दुसरं असं की आम्ही जे पेशंट ट्रान्सफर करतो, आमचं जे काम आहे त्या कामासाठी सरकारची जी मदत आहे, लालफिताशाही असेल, त्याच्यातनं होणारा जो डिले असेल किंवा दुर्लक्ष असेल, त्यातनं कमी येईल असं नक्की वाटतं. दुसरा महत्वाचा फायदा असा की समाजाला बस्तर म्हणजे केवळ नक्षलवाद,
दंतेवाडा इज इक्वल टू नक्षलवाद असं जे चित्र उभं राहिलंय मीडियामुळे, त्याच्यापेक्षा सुद्धा हे प्रश्न सुद्धा महत्वाचे आहेत, अतिशय खोलवर आहेत. आणि त्याच्याकडे जर समाजाने लक्ष दिलं नाही, केवळ गोडबोले पती पत्नी पुरेसे नाहीत, त्याच्याकरता समाजाने तिथे येणं आवश्यक आहे. आर्थिक पाठबळ तर मिळेलच मिळेल, परंतु स्वतः तरुणांनी तिथे येणं आवश्यक आहे. आणि ते झाल्याशिवाय, नाहीतर पुन्हा जर तसंच चित्र झालं, अजूनही 15 वर्षामध्ये काहीच त्यांचं झालेलं नाही, आरोग्यविषयी काही तेच प्रश्न आहेत, शिक्षणविषयी काही. कारण आम्ही खूप छोट्या पॉकेटमध्ये काम करतोय, आम्ही इतके वर्ष करतोय, हे ह्याच्यामुळे या पुरस्कारासाठी आमची निवड झाली असं आम्हाला वाटतं. आमचं कार्य खूप मोठ्या भागात नाही आहे, ते शक्यही नाही आहे. तुम्ही जर आलात तर पाहाल ते किती दुर्गम आणि असा सगळा प्रदेश आहे. परंतु या प्रश्नांकडे लक्ष देणं जाणं आवश्यक आहे. समाजाने त्याची दखल घेणं, त्याच्यावर विचार करणं आणि सक्रिय होणं हे आवश्यक आहे. नाही तर मी जे सर्व ठिकाणी सांगते आहे तेच इथे सांगते आहे की नक्षलवादी संपतील, पण नक्षलवाद संपणार नाही. तो जर विचार संपवायचा असेल तर आपल्या सर्वांना सक्रिय होणं फार आवश्यक आहे. आम्हा सगळ्यांना नक्कीच खात्री आहे की आपण हा जो पुरस्कार स्वीकारणार आहात त्याचा उपयोग वैयक्तिक तुम्ही करणारच नाही आहात, तो नक्कीच सामाजिक कामासाठीच होणार आहे. आपल्या बरोबर जे काम करणारे आदिवासी बांधव आहेत त्यांना या पुरस्काराबद्दल माहिती होती का, किंवा त्यांच्या प्रतिक्रिया काय होत्या हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर? तसं एक आमचा चितू आणि ह्या दोघं तिघं सोडले तर त्यांना पद्म पुरस्कार म्हणजे काय वगैरे नाही. चितूचं एक वैशिष्ट्य आहे, त्याला काही नवीन मिळालं की लगेच तो गुगलवरनं वगैरे माहिती काढून त्याच्यात अपडेट राहतो तो. त्यामुळे त्यांनी सगळ्यांना सांगितलं मग कार्यकर्त्यांना, अरे भैया को ऐसा मिला है, भैया भाभी को तो इसका मतलब ये है वो है वगैरे. पण इन जनरल इव्हन आमच्या बारसूरच्या गावातल्या व्यापारी वर्गामध्ये वगैरे सुद्धा घरकी मुर्गी दाल बराबर असंच आहे. आणि त्याचं कारण आहे की महाराष्ट्राला जो सामाजिक कार्याचा इतिहास आहे ना, गेल्या 100, 125, 150 वर्षाचा, तो इतिहासामुळे आपण आज ह्या ठिकाणी आहोत, अशा प्रकारचा विचार करतो आहोत आणि अशा प्रकारचं कामही ठिकठिकाणी उभं आहे. तेवढं जोमानीच कुठलीही विचारधारा असेल पण ते उभं आहे. जिथे जिथे सेवेचं काम आहे, विचारधारा असू शकते वेगळी पण आहेत अशी कामं, तर ती त्याच्यामुळे आहे. तो इतिहास दुर्दैवाने तिथे कोणालाच नाहीये ना. त्यांच्या राज्यातले आहेत, तिथेही नाहीये आणि इथे ते कमवायलाच आलेले आहेत. म्हणजे आम्ही गेलो तेव्हा आम्हाला हाच काय को इन मामा मुरियाओं को सिखा रहे हो, ये कुछ नहीं, आगे बढ़ने वाले नहीं है, इनका कुछ नहीं होगा, आप यहाँ जिंदगी खपाओगे लेकिन कुछ नहीं होगा, हे त्यांनी आम्हाला काढलेले उद्गार आहेत अनेकांनी आमच्या समोर. तर ह्या मानसिकतेतनं त्यांना बाहेर यायला अजून वेळच लागणार आहे. त्यामुळे तिथे आम्हाला अपेक्षाही नाहीये, पण होईल म्हणजे हळूहळू ह्या निमित्ताने का होईना ते समजेल. खरं तर प्रत्येकाला तिथे जाऊन सेवा कार्य करणं शक्य नाही हे खरंय, पण जर तरुण वर्गाला यामध्ये जोडायचं असेल किंवा त्यांना काहीतरी यासाठी करायचं असेल तर ते कशा पद्धतीने करू शकतील याबाबत काही मार्गदर्शन करू? नक्कीच. म्हणजे मी शाळांमध्ये सांगते, कॉलेजेसमध्ये सांगतो, आम्ही तसंच इथे पण म्हणजे असे जे कोणी काम करण्याची इच्छा असेल किंवा निदान आम्ही जाऊन ते 15 दिवस तिथे, म्हणजे उदाहरणार्थ कसं आहे, गावातनं तुम्ही काम करू शकत नाही कारण स्थानिक भाषा तुम्हाला यायला पाहिजे, किंवा तुम्ही जायचं म्हटल्यावर मग तुमच्या बरोबर आम्हाला एखादा कार्यकर्ता तिथे गुंतवावा लागेल, असं होऊ शकतं. पण शाळातनं जाणं किंवा आम्हाला जे डॉक्युमेंटेशन करायचं आहे किंवा टेक्नॉलॉजी सपोर्ट हवा आहे, यासाठी नक्की आम्हाला अशा तरुणाईची आवश्यकता आहे. आणि आतापर्यंत असं झालं की रायपूरला सुद्धा आहेत, पण रायपूरवाल्यांची ही मानसिकता की अरे वो तो नक्सलवाद वहां पर बहुत है. मी म्हटलं काय वो गाव में ऐसे रस्ते में थोड़ी ना खडे आहे नक्सलवादी, आप आइए तो तब तो पता चलेगा. पण ती मानसिकता अजूनही तिथे कदाचित आता ह्या निमित्ताने आम्ही आता एक तर रायपूर खूप लांब असल्यामुळे आमचा संपर्क जेवढा इथे आहे तेवढा तिथे नाही आहे शहरांमध्ये, पण ह्या निमित्ताने होईलही. पण असे जर ग्रुप्स, ज्ञानप्रबोधिनी सारखी शाळा पुण्याची, ते दरवर्षी आम्हाला त्यांच्या युवक विभागातर्फे काही मुलं पाठवतात आमच्या भागामध्ये. आम्ही 3-4 संस्था मिळून त्यांचं सगळं काम कुठे कुठे त्यांना हे करायचं ते वाटतो. एक कलेक्टर पण त्यांच्या ह्याच्याशी जोडलेले होते, त्यामुळे त्या काळात तर ते सलग 5 वर्ष ती मुलं येत होती त्यांच्या वसतिगृहांमध्ये काही शिबिर वगैरे घ्यायला. तर अशा पद्धतीने पण आपण येऊ शकतो. जी
जे म्हणजे आमचे जे कार्यकर्ते आमच्याबरोबर काम करतात त्यांना ट्रेनिंग किंवा त्याचा खालचा जो बेस आहे आमचा त्यांना ट्रेनिंग काही द्यायचं असेल तर त्याचंही आपण इथे ऑनलाईन आधी सुरुवात करून मग प्रत्यक्ष येऊन असंही आपण नक्कीच काहीतरी टायअप करून करू शकतो आणि आम्हाला ते आवडेल. कारण ह्या प्रकारचं असं काहीतरी ते त्यांना सांगितल्याशिवाय अवघड आहे की त्यांना माहिती आहे की ह्या योजना म्हणजे सगळ्या योजना माहिती नाहीत पण योजना आहेत आपल्यासाठी काही ना काहीतरी आहे आणि त्याचा जर उपयोग होत असेल तर आणखीन त्यांचं लवकरात लवकर रोगाकडे लक्ष जाऊन त्याच्याकरता ट्रीटमेंट घेणं हे त्यांचं वाढेल. म्हणजे ही कार्यकर्ते आमचे सांगतील ना गावामध्ये की अरे आपण असं करू शकतो. त्यामुळे आणि वेगवेगळ्या मगाशी मी म्हटलं तसं जडीबुटी आहे असं तुमच्या संपर्कामध्ये असे कुठले असतील की ज्यांना ह्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे तर ते नक्की आमच्या इथे येऊन अभ्यास करू शकतात. महिला विषयक अभ्यास आहे कारण महिलांना मी मगाशी म्हटलं तसं की त्या आपल्याला दिसताना वाटतात म्हणजे आमच्याकडे एखादी महिला तिचा नवरा पितो म्हणून त्याला पण ती मारझोड करूच शकते पण म्हणून तिला उद्या तिच्या निर्णयामध्ये सहभागी आहे का ती घरातल्या तर नाहीये. अशी खूप म्हणजे मला सगळ्या ज्या स्त्री शक्तीवाल्या आणि कोणी आहेत त्या सगळ्या आहेच प्रश्न विचारतात की आदिवासी महिला तर अगदी संपूर्ण स्वायत्त आहे. म्हटलं अजिबात नाही आमच्याकडे अशी स्थिती नाही आणि असं जे कोणी सांगतात ते अर्धवट वर्णन आहे. त्यामुळे असं नाही आहे. महिलांना सुद्धा बऱ्याच प्रश्नांना सामोरं जावं लागतं. विशेषतः जे पिणारे म्हणजे पांचजन्य म्हणून आपलं साप्ताहिक आहे दिल्लीतून निघणारं त्याचे तरुण विजय म्हणून त्यावेळेला संपादक होते 93 साली ते आले होते. त्यांनी जेव्हा इथून आमच्याकडून गेल्यानंतर लेख लिहिला त्याचं हेडिंग होतं बस्तर में पुरुष मुर्गा लढाई लढते हैं और महिला बाकी सब संभालती है काम. हे चित्र आजही फारसं बदललेलं नाही. इतकं सगळं काम करूनही तिला तिची हे नाहीये म्हणजे सक्षमीकरण अजूनही झालेलं नाहीये. याचं कारण अज्ञान अशिक्षा हेही आहेच पण म्हणजे त्याला जी जोड अजून चांगल्या पद्धतीची द्यायला हवी आहे ती हवी आहे. अजून खूप काम करण्याची आवश्यकता खरं तर तिथे आहे आणि समाजातल्या सगळ्या घटकांनी तिथे जोडण्याची सुद्धा आवश्यकता आहे. या मंचाच्या माध्यमातून अनेक लोकांपर्यंत हा विषय नक्की पोहोचेल. माझा शेवटचा प्रश्न असा आहे की आपण आता आमचं आरोग्य विषयातलं सगळं काम फार जवळून पाहिलं तर आमचे जे सगळे आरोग्य सेवक आहेत जे आता इथे आणि काही जण ऑनलाईन आपल्याला ऐकतायत त्यांना आपण काय संदेश द्याल? हो काय खरं म्हणजे तुमच्यासारख्यांच्या नेतृत्वाखाली ते काम करतात की जे ऑलरेडी कार्यकर्ते म्हणून ज्यांनी काम केलेलं आहे. त्यामुळे याला प्रोफेशनल टच नक्की नसणार म्हणजे प्रोफेशनल असेल पण ज्याला आमच्या भाषेमध्ये सोशल वर्क लिपस्टिक सोशल वर्क टाईप प्रोफेशनल टच नसणार ह्याची मला खात्री आहे. आणि त्यामुळे मी नेहमी म्हणजे मला असं वाटतं की अशा प्रकारचं काम करताना आपल्याला सगळ्या प्रकारचा पेशन्सची खूप आवश्यकता असते आणि संवेदनशीलता आपल्यामध्ये नक्की असली पाहिजे कारण ती असल्याशिवाय आपण समाजाशी जोडून घेऊन काम नाही करू शकणार. त्यामुळे आपण जे काम करतोय ठीक आहे आपण एक नोकरी म्हणून करत असू पण तरी सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला संवेदनशीलता कशी ठेवू शकतो आपण जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने आपल्यापाशी जी जबाबदारी आहे ती समजावून सांगणं त्याच्यासाठी काम करणं हे म्हणजे मन लावून काम करणं. मी काही फक्त 9 ते 5 वगैरे काम करीन अशी मानसिकता असू नये. त्या क्वालिटी आपल्या कामामध्ये असली पाहिजे. क्वांटिटीचा तो विषय ते घेतील बघ सर जे आहेत त्यांचा आहेच तो विषय पण माझ्यामध्ये आणि मी स्वतःला त्याच्यामध्ये कसं विकसित करेन वेगवेगळ्या विषयांमध्ये हे पण त्याच्यामध्ये आवश्यक आहे असं मला वाटतं. आपण बघतो किंवा ऐकतो बऱ्याचदा की शासकीय किंवा कर्मचारी जे असतात त्यांना शिक्षा म्हणून अशा प्रकारच्या प्रदेशामध्ये ट्रान्सफर्स दिल्या जातात. पण काही माणसं अशी सुद्धा आहेत की ज्यांनी हा प्रदेश स्वतःहून निवडलाय काम करण्यासाठी. तर मला असं म्हणावंसं वाटतं की सरांचं नावच रामचंद्र आहे आणि प्रभू श्रीरामाने जसा वनवास त्याच्या वाट्याला आला होता पण या रामचंद्राने स्वतःहून तो वनवास स्वीकारलाय आणि त्याच्यासोबत त्याची जी अर्धांगिनी आहे सुनीताताई हे दोघं आनंदाने हा वनवास जगतायत आणि तिथे असणाऱ्या वनवासी लोकांच्या आयुष्यामध्ये सुद्धा आनंद आणत आहेत. तर ताई आपला जो प्रवास आम्ही सगळ्यांनी ऐकला त्यामधून नक्कीच आम्हा सगळ्यांना खूप छान प्रेरणा मिळाली आणि आम्ही सुद्धा असंच काम करण्याचा प्रयत्न करू. आमच्या कामामध्ये अधिकाधिक लोकांना त्याचा फायदा होईल यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करू असं मी आपल्याला आमच्या सगळ्यांच्या वतीने आश्वस्त करते.
शेवटी मला इतकंच म्हणावंसं वाटतं सरांना आणि ताईंना समजून घेतल्यानंतर, देखणी ती पाऊले जी ध्यासपंथे चालती, वाळवंटातून सुद्धा स्वस्ती पद्मे रेखती. धन्यवाद. माझे पण सर्वांना धन्यवाद. माझं इतका वेळची बोलणं बडबड काय जे असेल ते थोडंसं पसरट टू द पॉइंट. आम्ही वनवासी आहोत ना, त्यामुळे असं टू द पॉइंट येत नाही बोलता अजून. आणि तेवढी मी काही पूर्ण वेळ कार्यकर्ती नव्हते परिषदेची, त्यामुळे तेही सवय नाहीये. पण तरी पण सगळ्यांनी ऐकून घेतलं, त्यामुळे छान वाटतंय. बस्तरला म्हणजे आमच्याकडे बारसूर क्षेत्रामध्ये येण्यासाठी सगळ्यांना आमंत्रण. केव्हाही येऊ शकता. तुमच्या कामामधून एक सुट्टी म्हणून सुद्धा येऊ शकता. हमारे छत्तीसगढ़ टूरिज्म का हे आहे, छत्तीसगढ़ नहीं देखा तो क्या देखा. त्यामुळे ते पाहायला नक्की या. आणि त्याच्याबरोबर आमच्या कामाचं ते तुम्हाला माहिती होईलच. मी आज छत्रपती शिवाजी क्रिएटिव्ह सोल्युशन्स ही जी मुंबईतली संस्था आहे, कंपनी आहे, त्या कंपनीमध्ये आता आले मी. आणखीन कंपनीचे जे CEO श्री विकास देशमुख, त्यांच्या पत्नी तनुजा देशमुख आणि बाकी सर्व कर्मचारी यांच्याशी माझी भेट झाली. त्यांनी जे प्रेझेंटेशन इथे त्या कंपनीच्या कामाचं दाखवलं ते पाहून मी खूपच प्रभावित झाले. कारण मी आणि माझे पती आम्ही पण छत्तीसगडमध्ये आरोग्यविषयकच काम करतो. आणि त्या कामामध्ये जेव्हा पेशंटला तुम्ही घेऊन जाता दवाखान्यामध्ये, त्यांची ट्रीटमेंट करायची असते, या सगळ्या प्रकारामध्ये किती अडचणी येतात आणि कशा प्रकाराने काम करायला हवं आणि त्याच्यामध्ये रोग्याचा लाभ कसा शेवटपर्यंत होईल, हे सगळं म्हणजे आम्हाला खूप ते मोठं एक चॅलेंजच आहे. परंतु आज ह्या कंपनीच्या कामाची आम्ही सगळी माहिती घेतली आणि ज्या पद्धतीने आणि जितक्या विचारपूर्वक आणि नियोजनपूर्वक अतिशय छान प्रकारे काम चालू आहे आणि त्याचा लाभ रुग्णांना मिळतो आहे. कॅशलेस ट्रीटमेंट ही कल्पना फक्त मी आत्तापर्यंत पुट्टपर्तीचं जे रुग्णालय आहे याच्या आंध्रमधलं तिथेच ऐकलेली होती. परंतु अशा प्रकारचे सरकारी योजनांचा लाभ मिळवून अशा प्रकारे रोग्यांना एक चांगल्या प्रकारची ट्रीटमेंट मिळवून देणं, त्यांना त्या संपूर्ण याचा आनंद मिळवून देणं बरा होण्याचा, हे अतिशय चांगलं शुभ कार्य हे ही कंपनी करते आहे. एक सोशल एंटरप्रिनर म्हणून जरी करत असली तरी त्याच्यामध्ये जो एक माणुसकीचा त्याला टच आहे, माणुसकीचा जो भाव आहे, त्याच्यामध्ये संवेदनशीलता आहे कर्मचाऱ्यांमध्ये, ती मला अतिशय भावली आणि खूप आवडलं. आणि मला नक्कीच अपेक्षा आहे की या कंपनीचं आम्हाला छत्तीसगडमध्ये पण त्यांच्या जो सगळा त्यांच्याकडे माहितीचा साठा आहे, कामाचा अनुभव आहे अशा प्रकारच्या, त्या सगळ्याचा आम्हाला आमच्या पण इथल्या कामाला त्याचा उपयोग होईल अशी मी आशा करते. आणि पुन्हा एकदा कंपनीतल्या सर्व कर्मचारी, सर्व जे पदाधिकारी आहेत त्यांचं अभिनंदन करते. त्यांना ह्या कामासाठी शुभेच्छा आणि माझे खूप प्रेमाचे आशीर्वाद आहे. धन्यवाद.